श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. अध्याय 45. श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा. काशी क्षेत्रातील श्रीपाद प्रभूंच्या लीला. श्री भास्कर पंडितांच्या घरी आमचे माध्यान्ह भोजन झाले. त्यानंतर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रोते हो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अतर्क्य आहेत. त्यांनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले. त्यांना हवे असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषींच्या समुदायास उद्देशून म्हणाले, मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे. मी पिठिकापुरात अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे प्रबल कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध संकल्पाची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येत्या शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्याच्या निमित्ताने श्यामाचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे. येणाऱ्या युगात ब्रह्मज्ञानी हनुमंताला श्यामाचरणांजवळ क्रियायोग शिकण्यास सांगितले आहे, हे त्रिवार सत्य आहे. हनुमंताला सीता, राम, लक्ष्मण आणि भरताचे दर्शन. तेवढ्यात श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योगमार्गाचे अनुसरण करीत बद्रिका वनात येऊन पोहोचले. तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोग दीक्षा दिली. येथून 12 कोस दूर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ ते आले. ऋषीगंगेत सुद्धा त्यांनी स्नान केले. 5000 वर्षांपासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावाच्या महायोग्यास श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. तेथून ते नेपाळ देशात गेले. तिथे एका पर्वतावर राम नामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडवले. ते हनुमंतांना म्हणाले, हे हनुमंता, तू राम नामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले आहे. यामुळेच यामुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झालास. तू कालातीत आहेस. तुझे आयुष्य किती लक्ष वर्ष आहे हे चित्रगुप्ताला सुद्धा लिहिणे अशक्य आहे. तू कलियुगात अवतरित हो. जितेंद्रिय होऊन सर्वांचा वंदनीय होशील. रामबीज महिमा. यावर हनुमंत म्हणाला, प्रभू राम बीज हे अग्निबीजच आहे. त्यांच्यामुळेच मला अग्निसिद्धी प्राप्त झाली. मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे. आत्मबुद्धीने मी तुमचेच स्वरूप झालो. मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा, म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतके वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस. आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर. यावर हनुमंत म्हणाला, प्रभो, मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्री काठक पिठापुरात करणार असल्याचे ज्ञात होते. त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे. त्यामुळे मी तुमचाच मुलगा आहे, होय ना? श्रीपाद प्रभू आणि हनुमंताचा संवाद. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, बालका हनुमंता, तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे. यावर हनुमंत म्हणाला, अल्लाह मालिक. याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच ना? श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले आणि म्हणाले, हनुमंता, तू देहबुद्धी सोडून दे. तू माझाच अंश आहेस. प्रभो, याचा मी अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे. हनुमंत म्हणाला, मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन, तेव्हा अंश अवतार ही पूर्णपणे नष्ट होईल. अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील. ती तत्वे जेव्हा फोफावतील तेव्हा तुमच्या शक्ती संपदा आणि मूळ तत्वानी मला धरून ठेवा. यावर श्रीपाद म्हणाले, अरे हनुमंता, तू फारच बुद्धिवान आहेस. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या तुझ्याच आहेत. मी नृसिंह सरस्वती अवतारात श्रीशैल्याजवळील कर्दळी वनात
गुप्तपणे 300 वर्ष योग समाधीमध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट गाव येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन. हा अवतार समाप्त करते वेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईल. मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्ध हो पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला, प्रभू, मी तुमचा सेवक अल्लाह मालिक है असे म्हणत संचार करीन. जीवित व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुद्धा आपल्याप्रमाणे प्रवर्तन करू शकणार नाही. आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्तप्रभूच. आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे? मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल. यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्यावा. श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपणाजवळ येण्याची आज्ञा केली. कालपुरुष श्रीपाद प्रभू समोर हात जोडून उभा राहिला तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, हे कालपुरुषा, हा हनुमंत कालातीत आहे. मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल. आज दत्त जयंती साजरी करूया. हनुमंतातील चैतन्य दत्त रूपात प्रकट झाले. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला. तेवढ्यात हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले. त्यातून अनुसया माता प्रकट झाली. ती श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाली, बाळकृष्णा, तू किती उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला तेव्हा सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते. त्यात माधुर्याची अनुभूती येत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिती प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील. अनसुया मातेने 3 शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोड्याच वेळात ती दत्तमूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशुला अनसुया देवीने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर श्री रामचंद्र उभे होते. त्यानंतर हनुमान म्हणाला, म्लेंछ धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्माची उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करीन. म्लेंछ लोकांचा सुद्धा गुरु असावा ना? यावर श्रीपाद म्हणाले, मेहबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात समावलेला आहे. तो वारिफ अलीफ या नावाने अवतरित होईल. तो तुझा गुरु होऊन योग रहस्याचे ज्ञान देईल. क्रियायोगाचे ज्ञान श्यामाचरण नावाचे गुरु देतील. त्यांच्याकडून तुला हे हवे असलेले वर प्राप्त होतील. माणिक प्रभूंचा आविर्भाव. हनुमंत म्हणाले, प्रभू, तुम्ही पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते. तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुद्धा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर. गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी वर तुला देत आहे. ते श्री व्यंकटेश्वराचे भक्त होऊन ते व्यंकन्ना या नावाने संबोधित होतील. त्यांच्या महाप्रयाणानंतर त्यांच्या अस्थी काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सुरक्षित ठेव. माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा, त्यात व्यंकटेशाची मूर्ती दिसेल. त्या मूर्तीची तू पूजा कर. मी प्रसन्न होईन आणि तुला इच्छित वर प्रदान करीन. यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला, माते, तुम्हाला अत्यंत प्रेमाने व वात्सल्य भावाने एक माणिक मोत्यांचा हार दिला होतास. त्या हारातील माणिक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले, परंतु त्यात श्रीराम दिसले नाही. म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा करावी. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्त स्वरूप आहे यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत. तो माणिकांचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता. ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात प्रसिद्ध पावेल.
श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे बद्रीनाथ क्षेत्रातील नारायण स्वरूपच आहेत. ते पुन्हा मानव देह धारण करणार आहेत, परंतु त्यांचे नाम व रूप कसे असेल ते कोणीच जाणू शकत नाही. श्रीपाद प्रभूंचे द्रोणागिरी पर्वताजवळील शंबलगिरी ग्रामात वास्तव्य. श्रीपाद प्रभूंचे मामा व्यंकटावधानी महाराज विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण देत असत. त्या स्थळाच्या जवळच एक नारळाचे झाड होते. त्या वेधशाळेच्या दिव्य परिसरात एक वानर वेदाध्ययन करण्याकडे आकर्षित झाले होते. ते झाडावरील नारळ न तोडता किंवा इतर कोणत्याही वस्तूला हात न लावता मोठ्या श्रद्धाभावाने वेदांच्या पाठाचे श्रवण करीत असे. श्रीपाद प्रभूंनी मोठ्या निरागस भावाने विचारले, मामा, भगवंताच्या अवताराप्रमाणे नारळाच्या झाडाचा अवतार असतो का? कृष्णा, हा कसला तुझा प्रश्न? प्रश्नाला सुद्धा अर्थ असावा. यावर श्रीपाद म्हणाले, तसे नव्हे मामा. झाडांना फळे येतात, त्या फळातील बीजापासून पुन्हा नवीन झाडाची उत्पत्ती होते. याप्रमाणे ही प्रक्रिया बीजापासून झाड व त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालूच असते. एवढ्यावर त्यांचे संभाषण थांबले. त्याच वेळी त्यांच्या शेजारी असलेल्या झाडाचे एक मोठे नारळ खाली पडले. ते नारळ श्रीपादांनी आपल्या हातात घेतले. त्या वानराकडे पाहून श्रीपाद म्हणाले, तुला रिक्त हस्ताने पाठवणे मला योग्य वाटले नाही. माझ्या हातांनी तुला हे नारळ प्रसाद म्हणून देत आहे. श्रीपादांनी ते नारळ त्या वानराच्या हाती देऊन मोठ्या प्रेमभावाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, तू माझ्याकडून अजून एक नारळ मागू नकोस. तुला हे मान्य असल्यास मी तुला नारळ देईन. वानराने होकारार्थी मान हलवली. तो नारळ घेऊन ते वानर आनंदाने निघून गेले. प्रत्यक्षात ते वानर कोण होते? श्रीपादाने ते नारळ त्याला का दिले? अजून एक नारळ देणार नाही असे ते का म्हणाले? काही प्रयत्न न करता ते नारळ खाली कसे पडले आणि कोणासाठी? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत, हेच खरे. श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषीमुनींच्या समुदायाबरोबर आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तेथून ते कल्की प्रभूंचा जन्म ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा न पाहिलेला होता. हिमालयात हजारो वर्षांपासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. संबल गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्याचे वय वाढत नाही असे येथील या जलाचे महात्म्य आहे. यामुळेच श्रीपादांचे वय 16 वर्षाच्या कुमारासारखेच राहिले. त्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही. श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण. यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना, भक्तांना, महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोहोचले. या क्षेत्री प्रभू 3 वर्षे राहिले. या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले, परंतु त्यांचे वर्णन केवळ अशक्यच आहे. गोकर्ण क्षेत्राहून निघून श्रीपाद प्रभू श्री शैल्य क्षेत्रास येऊन पोहोचले. श्री बापन्नाचार्युंनी तेथे एक महायज्ञ केला होता. या यज्ञाचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता. त्या योगानेच श्रीपाद प्रभूंचा अवतार झाला. श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्निगोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडलात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्तर्षी मंडलातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यानंतर श्री शैल्यास परत आले. त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले. श्रीशैल्यामधील सिद्ध पुरुषांची, ऋषींची श्रींनी एक सभा बोलवून सर्व ऋषींना, दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा, सिद्ध योगाचा बोध केला. त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्री शैल्याहून काही दिवसांनी कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोहोचले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांच्या चरण पादुकेवरील मंत्राक्षता मध्ये वाढ पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट. आम्ही भास्कर पंडितांकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिद्ध झालो. भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले. श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या. त्या पादुकावर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या. ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. भास्कर पंडित म्हणाले, हे श्रोत्यांनो, श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत. श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे.
उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्र तारा आहे, तर श्री व्यंकटेश स्वामींना हे परममित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तर लग्न फाल्गुनी आहे. आज सुद्धा उत्तर फाल्गुनी नक्षत्र आहे. या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या. यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली. यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्याजवळ ठेवा, त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील. शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्याबरोबर देश पर्यटन आणि विविध क्षेत्रांचे दर्शन. आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला. ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती. या वरातीतील वैश्यप्रमुख घोडागाडीतून प्रवास करीत होते. ते कोंडविडू गावी जात होते. ते वैश्यप्रमुख धनगुप्त म्हणाले, आज फार शुभ दिवस आहे. तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता लग्नघरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या. ते पुढे सांगू लागले, मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिठिकापुरमला गेलो होतो. तेव्हा मला श्रीपाद प्रभूंचे दर्शन श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते. त्यावेळी श्रीपाद प्रभू प्रेमभराने म्हणाले, तुझ्या पुत्राच्या विवाह समयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन. ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठवीन त्या ब्राह्मणास 2 वराह दक्षिणा दे. यानंतर आम्ही कोंडवेडू गावी पोहोचलो. तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. या ठिकाणी आमची ओळख एका हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली. धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले. मी मात्र घोडागाडीने विजयवाटिका म्हणजे सध्याचे विजयवाडा या स्थळी आलो. या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे. कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले. देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांना अनेक दिवसापासून पिठिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती. विजय वाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमुंद्री क्षेत्री येऊन पोहोचलो. तेथे गोदावरी नदीत स्नान करून श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले. आमचा प्रवास श्रीपादाचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता. मी माझ्या बरोबरच्या संन्याशाला म्हणालो, थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू. तेथील श्रीपाद प्रभू अवतरित झालेले त्यांचे घर पाहू. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया. श्रीपादांचे आजोबा श्री बापन्नाचार्यलू यांचे आशीर्वाद घेऊ. श्रीपाद प्रभूंच्या माता सुमती महाराणी, पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊया. त्यानंतर आपण पिठिकापुरमहून कुरुगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊ. संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता. मार्गातील अनेक देवालयांचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो. श्री बापन्नाचार्यलूंच्या घरी आमची राहण्याची व जेवणा खाण्याची व्यवस्था झाली. श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या. श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लीलांचे वर्णन करणे सहस्त्रमुखे असलेल्या आदिशेषाला सुद्धा कठीण आहे. तेथे माझ्यासारख्या यशनिश्चित ब्राह्मणाची काय कथा. श्रीपादांच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण. श्री नरसिंह वर्मांच्या धर्मपत्नीने कुरुगड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. या संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि बापन्नाचार्यलू बरोबर चर्चा केली. सर्वांनी मिळून एक मताने कुरुगड्डीस जाण्याचा निश्चय केला. श्रीपादांचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते. या सर्व मंडळींनी 18 घोडागाड्या ठरविल्या. त्यात बसून सामानासह एका शुभ दिनी प्रातःकाळीच सर्वांनी प्रयाण केले. पिठापुरम ते कुरुगड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहिन असे झाले होते. त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले. सर्वांनी तिला आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले. प्रवास चालूच होता. आई वडील, आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुन्हा दर्शन. सर्वांतर्यामी आणि माया नाटक सूत्रधारी असलेले त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिठिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती. प्रातःकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे वाटले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला. थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो. रस्त्याने येणाऱ्या एका वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले. तो म्हणाला, महाराज, हे पंचदेव पहाड गाव आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो.
त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेम कुशल विचारून त्याच्या आधी व्याधी दूर केल्या. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती. असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. आम्ही प्रातःकाळी पिठापुरमहून घोडागाडीने निघालो होतो. आता दुपारचे 12:30 वाजले होते. एवढ्या थोड्या वेळात येथे कसे येऊन पोचलो याचे महद आश्चर्य वाटत होते. आम्ही नावेतून नदी पार करून कुरुगड्डी गावात प्रवेश केला. हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता, परंतु ही वस्तुस्थिती होती. आम्ही सर्वजण प्रभूच्या दरबारात गेलो. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनातून आनंदाश्रू ओघळत होते आणि ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परमतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनसूया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस. असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रबद्धे. अध्याय 47. पिठिकापूर पासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता आजी आजोबा आणि भक्तगणांचे विचित्र प्रयाण. श्रीपादांच्या दरबारात सर्वांना यथेच्छ भोजन मिळत असे. अन्नपात्रातून कितीही अन्न काढले तरी त्यातील अन्न संपतच नसे. हे मोठे दिव्य आश्चर्य होते. सर्व प्राणी मात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येईल. श्रीपाद प्रभू बापन्नाचार्य म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर सावित्री काठक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तिपाताद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनी अत्यंत आर्त भावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे. ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही, तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही. ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रयच प्रभू जाणू शकतात. त्यासाठी आपण त्यांच्याच नावाचा जयघोष करूया. मी देशकालावर मात करू शकतो. माझ्या इच्छेला पर्याय नाही. माझ्या गरजेनुसार मी माझ्या मताशी तुमच्या मताची एकवाक्यता करू शकतो. अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत. मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या. आजोबा, तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली. आता बापन्ना वधानुलू म्हणून आलात व मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर व्यंकटप्पा श्रेष्ठी म्हणाले, हे सोन्या, हे कृष्णा, तुला सर्व काही सोपे वाटते, परंतु आम्हाला ते असाधारण आणि रोमांचकारी वाटते. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी तुम्ही ती सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पिठिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचपहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे दत्त प्रभूच आहे. हे तुम्हास कळावे हाच उद्देश होता. नरसिंह वर्मा म्हणाले, सर्व जनांचे रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तूच आहेस. बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, क्षत्रियत्व हा माझा नेहमीचा स्वभावच आहे. शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती. या इच्छेनुसार शिवाजी राजाचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करीन. यावर नरसिंह वर्मा म्हणाले, सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो. श्रीपादांच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाच्या टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव आम्हाच पाहायचा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारात शंबल गावात जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मी बरोबर विवाह करीन, परंतु यासाठी काही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करीन. व्यंकट सुब्बम्मा श्रीपादांना म्हणाली, हे कान्हा, तू माझ्या हाताने दूध दही साय लोणी खाऊन खूप दिवस झाले. माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे.
माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा लीला विनोद. श्रीपाद म्हणाले, आजी, तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे. तुम्ही पिठापुरम येताना दूध, दही, लोणी आणणार असे मला कळले होते. परंतु एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते जसे होते तसेच चांगले राहिले. आजी, यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू? इतक्या दुरून 18 घोडागाड्यांना पंचदेव पहाड पर्यंत आणणे सामान्य आहे का? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उमटलेत ते बघ. खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुबम्माने अत्यंत मृदू भावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. राजमम्मा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ येऊन तुला खाऊ घालते. श्रीपादांच्या 3 आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला. परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. श्रीपादांनी ही लीला बऱ्याच वेळपर्यंत चालू ठेवली. त्या आजीला म्हणाले, तुम्हा तिघींना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे. तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला तेव्हा मला त्रास होणार नाही का? यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला, बहिणीला, मेहुण्यांना तो हलवा आपल्या हातांनी खाऊ घातला. तेथे आलेल्या भाविकांमध्ये व्यंकय्या नावाचा एक शेतकरी होता. त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हाताने हलवा दिला. राहिलेला हलवा गाडीवानांना व घोड्यांना देण्यास सांगितले. ते चांदीचे भांडे व्यंकय्यास भेट स्वरूपात दिले. अप्पळराज शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्तप्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून नकळत झालेल्या अपराधांची क्षमा कर. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय? तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपला मुलगाच समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षावा करावा. तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा. यावेळी श्री व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही, तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे. मी माझ्या दिव्य लीलाने तुम्हा सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेलं पाहून ती दुःखी झालेली आहे. श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले, आई, तू तू आणि अनसुया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करेन. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरण पोषण झाले. माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेच ना. मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनसुया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले. व्यंकय्या त्यावेळी म्हणाले, हे महागुरु, आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे. आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्या, तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात व्हावा. श्रीपाद म्हणाले, भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल. यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे. तेथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी, तो संन्यासी, श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृश्य झाले. त्याचे काय झाले असेल याची मला हुरहुर लागली. हे सारे राक्षसी मायेने झाले असेल अशी मला शंका आली. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठिकापुरमला नेऊन पोहोचवले सुद्धा. ही एक महान अनुभूती होती. मला जे ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रत आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे आजचा हा 3 अध्यायांचा क्रम आपला या ठिकाणी संपलेला आहे. फार सुंदर आज एकदम इमोशनल होऊन महाराज किती लढिवाळपणाने आपल्या आईशी, आपल्या वडिलांशी, आपल्या आजोबांशी, आपल्या आजींशी कसा सुसंवाद साधतात आणि कसं एकदम लहान बाळासारखं सगळ्या गोष्टी करवून घेतात. महाराजांची ही अशाच अजब लीला आहे. कधी अगदी ज्ञानासारखे ज्ञानामृत पाजतात, तर कधी कृष्णासारख्या लीला करून दाखवतात.
अशा प्रकारे ह्या 2 अध्यायांमध्ये महाराजांचं हे सगळं लीला वर्णन आहे. त्यानंतर आजच्या अध्यायातली अत्यंत महत्वाची गोष्ट की साईबाबा यांचं रूप, आपल्याला वाटतं की साईबाबांचे गुरु महाराज आहेत आणि त्यानंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी वाचतो, पण हे कसं, याचा संदर्भ आपल्याला जो हवा असतो तो आजच्या अध्यायात आपल्याला मिळाला. की साक्षात हनुमंताला महाराजांनी सांगितलेलं आहे की तू साईनाथ म्हणून यानंतर जन्म घेशील किंवा तुझं साईनाथ म्हणून तू जगभर प्रसिद्ध होशील. जोपर्यंत मी स्वामी समर्थ या रूपामध्ये आहे, तोपर्यंत तू कुठेही प्रसिद्ध पावणार नाही. ज्या वेळेला मी माझा हा अवतार संपवेल, त्याच्यानंतर तुझ्या रूपामध्ये मीच प्रकट होईल आणि त्याच्यानंतर साईनाथ हा हे जे रूप आहे हे सद्गुरु रूपामध्ये जास्ती प्रसिद्ध होईल. आणि प्रत्यक्षामध्ये हीच गोडलेली गोष्ट आहे. जोपर्यंत महाराज होते, तोपर्यंत साईबाबा ही प्रत्यक्ष देहरूपाने होते, परंतु तोपर्यंत कुठेही प्रसिद्ध पावले नाहीत. गजानन महाराज सुद्धा सदेह रूपाने होते, परंतु महाराज असेपर्यंत हे दोन्हीही विभूती ज्या आहेत, त्या कुठेही प्रसिद्धीला आल्या नाहीत. आणि महाराजांनी देह ठेवल्यानंतर ती जी शक्ती आहे, ती ह्या दोन्ही रूपामध्ये प्रकट होऊन ती आपल्याला सद्गुरु रूपामध्ये आज जो आपण बघतो की साईबाबांना मानणारे हजारो करोडो भक्तगण आहेत. तर हे साईबाबा हे रूप हनुमंताचंच आहे आणि ते कशा प्रकारचं आहे तो पण या ठिकाणी उल्लेख आहे. की जे मुसलमान लोक अल्लाह मालिक किंवा अल्लाह असं म्हणतात, या अल्लाह, हा जो अल्लाह शब्द आहे तो म्हणजे काय, हे महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय हनुमानाला. की अल्लाह म्हणजे शक्ती, सॉरी अल म्हणजे शक्ती आणि आह म्हणजे तो शक्ती धारण करणारा. जे आपण शिवशंकराला भजतो की शंकर म्हणजे हा संपूर्ण सृष्टीचा जनक आहे, या संपूर्ण सृष्टीचा शक्तीचा सोर्स आहे, तो म्हणजे शंकर. आणि ती जी पार्वती आहे त्या पार्वतीला तो त्यांनी धारण केलेलं, कारण ती एनर्जी आहे. त्यामुळे ती शक्ती आणि त्याला धारण करणारा शिव, असं अर्धनारी नटेश्वर रूप म्हणजे अल्लाह. इन्शाअल्लाह हा शब्द सुद्धा मुसलमान धर्मामध्ये म्हटला जातो. तर इन्शाअल्लाह याचा अर्थ आहे देवाची इच्छा. त्यामुळे ते ज्या वेळेला प्रत्येक वेळेला म्हणतात इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाह म्हणजे देवाची इच्छा. जे आपण म्हणतो की देवाच्या इच्छेने, देवाच्या कृपेने सगळं घडतंय म्हणजेच इन्शाअल्लाह. कारण आपण जर बघितलं, हे संपूर्ण सृष्टीचं चलनवलन करण्याचं कार्य हे महाराज करत असतात आणि ह्या संपूर्ण कलियुगाचं चालकत्व जे परमपूज्य गुरुमाऊली दरवेळेला आपल्या हितगुजात म्हणतात, की ह्या कलियुगाचं चालक, मालक, संचालक पद जे आहे ते स्वामी समर्थ महाराज म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच नृसिंह सरस्वती आहे. तर तो कली जे आपण मागच्या अध्यायांमध्ये बघितलं, की कली तो ज्यावेळेला कलियुग सुरू होतं, त्यामुळे तो व्यथित होतो, की सगळीकडे यज्ञ चालू आहेत आणि मग मी कसं दुष्ट गोष्टी ज्या आहेत त्यांचा प्रचार प्रसार करू आणि कसं लोकांना या गोष्टींचा त्रास देऊ. तर त्यावेळेला महाराजांनीच सांगितलेली ही युक्ती होती आणि त्याच्यातून म्लेंछ जात म्हणजे मुसलमान धर्माचा उदय झाला. मोहम्मद पैगंबर जे इसवी सन 700 साली त्यांनी जे काही ज्ञान दिलं, हे मोहम्मद पैगंबरांना सुद्धा ह्या निर्गुण रूपाचंच ज्ञान झालेलं आहे. की निर्गुण स्वरूप काय आहे परमेश्वराचं, हे मूर्ती रूपात नाही, तर ह्या मूर्तीच्या पलीकडे असलेलं ते तत्व आहे. ते तत्व म्हणजे परमेश्वर आहे. म्हणून मुसलमान धर्मामध्ये मूर्तीपूजा का नाहीये? तर त्या मोहम्मद पैगंबरांना इसवी सन 700 साली जो साक्षात्कार झाला, जसं गौतम बुद्धांना बोधिसत्व तत्वाचं ज्ञान झालं, जसं आपणही संत तुकाराम महाराजांना ज्या ते भंडारा डोंगरावरती गेले आणि काही दिवसानंतर तिथे जाऊन त्यांना त्यांचं ज्ञान झालं. ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञान झालंय. हे सगळ्यांना जे साक्षात्काराचं ज्ञान झालंय, ते त्या मोहम्मद पैगंबरांना झालं आणि त्याच्यानंतर ह्याचा मोठ्या संख्येने प्रचार प्रसार व्हायला लागला. मोहम्मद पैगंबर हा प्रेषित आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की देवाचे दूत, ज्याला आपण संत असं म्हणतो. म्हणून हनुमंताला सुद्धा महाराजांनी ही आज्ञा दिली आणि हनुमंत त्या ठिकाणी जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे. जे आपण मागे सांगितलं होतं किंवा कदाचित काही सेवेकऱ्यांशी बोललोय, की ज्यावेळेला हनुमानाला विचारलं, "तू कोण आहेस? किंवा तुझं स्वरूप काय आहे? किंवा तुझं आणि रामाचं नातं काय आहे?" त्यावेळेला हनुमानाने दिलेलं उत्तर जे आपण आजच्या अध्यायात सुद्धा वाचलं, की "मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे आणि आत्मबुद्धीने मी तुमचेच स्वरूप झालेलो आहे." तर आपण मागेही बघितलं महाराजांनी किंवा मागच्या अध्यायामध्ये 3 प्रकारच्या अवस्था ज्या आहेत, या सांगितलेल्या आहेत. द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत अशा 3 कॅटेगरी आहेत. द्वैत म्हणजे ड्युएल, 2 आहेत. विशिष्टाद्वैत म्हणजे त्या एकाचच मी पार्ट आहे. आणि अद्वैत म्हणजे ती जे 2 आहेत ते 2 नसून एकच आहे, ही अनुभूती येणं. तर हनुमान असं म्हणतो, की ज्यावेळेला मी शरीर आहे, असं ज्यावेळेला तुम्ही बघता आहात शरीर रूपाने, त्यावेळेला मी रामाचा अंश आहे. हे झालं विशिष्ट अद्वैत.
हे पहिल्या भावाने जर बघितलं, शरीराच्या भावाने, तर मी रामाचा भक्त आहे. पण जर तुम्ही मनाच्या रूपाने बघितलं, तर मी जो काही तुम्हाला दिसतो आहे, हा माझ्या रामाचाच मी अंश आहे. मी स्वतंत्र नाहीच आहे. मी त्यांचा पार्ट आहे. म्हणून मी त्यांच्यासारखाच आहे. पण जर आत्मतत्वाने पाहिलं, म्हणजे आणखीन डीपली जर जाऊन पाहिलं, तर मी म्हणजेच श्रीराम आहे. मी तुमचेच स्वरूप झालेलो आहे. जसं एखाद्या हंड्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हे पाणी जोपर्यंत त्या हंड्यामध्ये आहे, तोपर्यंत त्या हंड्याचा आकार घेतं. ज्यावेळेला आपण त्या हंड्यातलं पाणी ग्लासामध्ये घेणार, त्यावेळेला ते ग्लासाचं रूप घेतं आणि मग ग्लासातलं पाणी आणि हंड्यातलं पाणी हे 2 वेगळे होतात. हे झालं द्वैत. मग आपण काय म्हणणार, हंड्यातलं पाणी वेगळं, ग्लासातलं पाणी वेगळं. याला म्हणतात द्वैत भावना. ज्यावेळेला आपण असं बघूया, की अरे हे पाणी कुठलं आहे? तर या हंड्यातलंच काढलंय. म्हणजे ह्या ग्लासामध्ये असलेलं पाणी हे हंड्यातलंच पाणी आहे. हे झालं विशिष्ट अद्वैत. आणि ज्यावेळेला आपण म्हणणार, की हे हंड्यातलं आणि ह्या ग्लासातलं दोन्हींमध्ये काय आहे? तर पाणीच आहे. म्हणजे ते दोन्ही एकच आहेत. याला म्हणायचं अद्वैत. त्यामुळे आपण कुठल्या अँगलनी त्या गोष्टीकडे पाहतो आहे, ह्याच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे. आपल्या बाबतीत तेच आहे. आपण जोपर्यंत देहबुद्धीमध्ये अडकलो आहोत, की मी म्हणजे हे शरीर जे आहे, ते म्हणजे मी आहे. तोपर्यंत महाराजांचा मी भक्त आहे. हीच भावना आपल्यामध्ये दृढ राहते. ज्याला भक्ती मार्ग असं म्हटलं जातं, की भक्ती मार्गामध्ये माझ्या देवाचा मी भक्त आहे आणि त्या देवाची मला अर्चना करायची आहे, पूजा करायची आहे. हा द्वैत भाव त्या ठिकाणी असतो. आपल्या आयुष्यात सुद्धा मला ही गोष्ट हवी आहे, असं म्हणणं म्हणजेच तुम्ही आणि ती गोष्ट वेगळी आहे. हा झाला द्वैत भाव. ती गोष्ट आणि मी एकच आहेत, असं ज्यावेळेला संबोधलं जातं किंवा अशी ज्यावेळेला धारणा तुमची पक्की होते, त्यावेळेला तो द्वैत भाव निघून जाऊन तुम्ही त्या इच्छेचेच भाग होऊन जातात. तुम्हीच ती इच्छा होऊन जाता आणि ती इच्छा मरून जाते. जसं मी मागे एक उदाहरण दिलं होतं, की तुरटी जी असते, ती तुरटी आणि ते गढूळ पाणी हे 2 सेपरेट आहेत. पण त्या तुरटीचा प्रभाव काय आहे? तर तुरटी ज्यावेळेला ती पाण्यामध्ये फिरते, त्यावेळेला तुरटी विरघळते आणि त्या गढूळ पाण्यातलं जे गढूळत्व आहे, ते खाली बसवते आणि शुद्ध तत्व जे आहे ते अ, वरती आपल्याला दिसतं. त्याच प्रकारे आपल्याला इच्छा कसल्या असल्या पाहिजेत? मला खूप पैसे पाहिजेत, मला खूप छान आणखीन काहीतरी मिळवायचंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, मला संसारात सुख पाहिजे. हे तुम्ही कितीही ह्याची लिस्ट करत राहिलात, तरी मरेपर्यंत ही लिस्ट कधीच संपणार नाही. कारण प्रत्येक क्षणाला आपल्याला असं वाटत असतं, मला हे मिळायला हवं. मला आज असं जेवायला पाहिजे, मला आज ही भाजी पाहिजे, व्हॉटएव्हर जे काही तुमची इच्छा असेल. मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, ही इच्छा चालतच राहणार आहे. म्हणजे द्वैत भाव ज्याला पृथ्वी तत्वाशी कनेक्ट आहे किंवा ज्याला देहबुद्धीशी अजूनही आपण कनेक्ट आहोत, हे याचा पहिला सिम्बॉल आहे. मग आपल्याला इच्छा सोडायच्या आहेत का? तर अजिबात नाही. मग इच्छा कशाची धरायची आहे? इच्छा अशी धरायची आहे, की ज्या एका इच्छेमुळे बाकी सगळ्या इच्छा संपून जातील. अशी कोणती इच्छा आहे? याचा आपण जरूर विचार करावा. त्यामुळे हा अल्लाह शब्द काय आहे? हेही महाराजांनी सांगितलं. म्हणजे आपण जो शंकर म्हणतो, शिवशक्ती रूप, अर्धनारीश्वर रूप म्हणजेच तो अल्लाह आहे. त्यानंतर मग हनुमंत म्हणतो, की ठीक आहे मी अल्लाह मालिक असं म्हणून सगळीकडे प्रचार करत राहील. कारण अल्लाह मालिक म्हणजे मी कधीच जरी मी तुमचंच रूप असलो, तरी सुद्धा मी कधीच स्वतःला म्हणणार नाही, की मी म्हणजेच आता परमेश्वर झालेलो आहे. मी कायम हेच म्हणत राहील, की अल्लाह मालिक आहे. असं हनुमान जे आहे ते त्या ठिकाणी महाराजांना सांगतात. तर महाराज म्हणतात, "तू खूप हुशार आहेस." पण एक फार महत्वाचं वाक्य आहे, की हनुमंत म्हणाला, "अल्लाह मालिक याचा अर्थ अल्लाच सर्वांचा मालक आहे, असाच ना?" असं हनुमंत विचारतो. त्यावेळेला महाराज हसतात आणि महाराज त्याला म्हणतात, "हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे. तू माझाच अंश आहे." हे फार महत्वाचं वाक्य आहे. ज्याला कळेल त्याला कळेल. हनुमंत एवढा ज्ञानी, एवढा महान असून सुद्धा त्याला हा प्रश्न पडलाय, की ठीक आहे मी तुमचं कार्य करीन, सगळं होईल. तर तुम्हीच मालिक आहात, म्हणजे तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात, तुम्हीच हे सगळं चालवताय, असंच मी नेहमी म्हणत राहील. मग ह्याचा अर्थ हाच होतो ना, की सगळ्यांचा मालक एकच आहे. तो अल्लाह जो आहे, म्हणजे ती शिवशक्ती जी आहे, ते ज्ञान जे आहे, तेच म्हणजे सगळं एकच आहे. तर महाराज त्याला सांगतात, "अरे, ही देहबुद्धी जी आहे ना, मी आणि तू, हा जो भाव आहे ना, हा सोडून दे. ही एकरूपता साधून घे. तू माझाच अंश आहेस, तू म्हणजेच मी आहेस, हे जाणीव कर." हे अल्लाह मालिक फक्त म्हणण्यासाठी, लोकांना सांगण्यासाठी. प्रत्यक्षात काय आहे? तो अल्लाह म्हणजेच तू आहेस. म्हणजे तो परमेश्वर म्हणजेच तू आहेस. हे अनेकदा होतं आपल्या जीवनात सुद्धा ह्या गोष्टी अगदी प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा घडतात. आणि ही अनुभूती येणं ही खूप
रेअर गोष्ट आहे किंवा खूप दुर्मिळ गोष्ट आहे, पण ही येते. मी अनेकदा जे म्हणलं की एक आत्मा आणि दोन जीव ही जी भावना आहे, ही ज्याला अनुभवता येते त्यावेळेला ही ड्युॲलिटी संपते. हे द्वैत संपतं आणि त्या दोघांमध्ये एकच फिलिंग, एकच इमोशन किंवा प्रत्येक ठिकाणी ते एकच असतं. ज्यावेळेला ही भावना तुम्ही महाराजांशी कनेक्ट कराल, तुम्ही आणि महाराज हे वेगळे नाहीच असं ज्यावेळेला समजाल, त्यावेळेला हा द्वैत भाव जातो आणि अद्वैत भाव येतो. आणि बऱ्याचशा गोष्टी घडतात. ज्यावेळेला असं घडतं त्यावेळेला महाराज म्हणतात, ज्या माझ्या शक्ती आहेत त्या तुझ्याच आहेत. जे महाराज करू शकतात ते तुम्ही करू शकता, पण लेव्हल आल्यानंतर, तेवढी पात्रता झाल्यानंतर. हा अवतार समाप्त करतेवेळी मी साई रूपाने तुझ्यात अवतरीने हे होईल. त्यानंतर महाराजांनी असं सांगितलं, की मी तुला सायुज्यता ही जी मुक्ती आहे, ही मी तुला देतो. सायुज्यता याचा अर्थ एकरूपता. 2 विभक्त राहत नाहीत. भक्त आणि देव हे ज्यावेळेला एक होतात, म्हणजे भक्तामध्ये भक्ताचा भाव नाही आणि देवामध्ये मी देव आहे हा भाव नाही, त्यावेळेला जी येते ती याला म्हणतात सायुज्यता मुक्ती. तर ही सायुज्यता मी तुला दिलेली आहे, हा आशीर्वाद तुला दिलाय आणि पुरुषाला महाराज बोलवतात आणि महाराज त्याला सांगतात हे असं असं आहे आणि आजपासून याला मी नाथ असं नाव दिलंय. त्यामुळे तो आजपासून साईनाथ असं नावाने प्रसिद्ध होईल. त्यामुळे आपण साईनाथ का म्हणतो याची उकल आपल्याला या ठिकाणी कळली असेल. त्यानंतर ते अनुसूया मातेचं वर्णन आहे की ती त्या ठिकाणी कशा हे सगळ्या चमत्कारिक गोष्टी ज्या घडतायत. आता ह्या जर तुम्ही गोष्ट स्वरूपात पाहिल्या की अरे हे असं कसं झालं, ते तसं कसं झालं, तर एक सिंपलचं उदाहरण घ्या. आपण ज्याला पिक्चर बघतो, त्याला पिक्चरमध्ये कसं असतं बऱ्याच वेळेला फ्लॅशबॅक येतो. मग फ्लॅशबॅकमध्ये असं झालं होतं. मग अख्खा पिक्चर संपल्यानंतर मग पुन्हा रिअल टाईममध्ये येतो आणि मग तो सांगतो असं असं घडलं होतं. सगळी स्टोरी होते. असंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. की मागं काय घडतंय आणि पुढे काय घडणार आहे याची सगळी प्रचिती आपल्याला पिक्चरच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष त्या रूपाने महाराज आपल्याला या ठिकाणी कथन करत आहेत. मग हनुमंत असं म्हणला, मी काय करीन माझ्या अवतार कार्यामध्ये की म्लेंछ धर्मातील चांगली तत्वे म्हणजे इस्लाम धर्मातील जी चांगली तत्व आहेत आणि सनातन धर्माची उत्तम तत्वे जे आपला वैदिक धर्म आहे, जो वेदांत आहे, जे उपनिषद आहेत, जे पुराण आहेत, याच्यातली जी उत्तम तत्व आहेत, या दोन्हींचा एकत्रित समन्वय करून मी लोकांना ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणून साईबाबांचे दोन्ही प्रकारचे भक्त आहेत, हिंदू सुद्धा आहेत आणि मुसलमान सुद्धा आहेत. मग हनुमंत विचारतो म्लेंछांचा गुरु कोण, म्हणजे त्यांना पण गुरु असला पाहिजे ना, कारण गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. महाराजांनी सांगितलं की कोण अवतार घेणार आहे, तर मेहबूब सुबानी म्हणून एक महाज्ञानी आत्मा आहे, तो माझ्यामध्येच आहे, तर तो वारिफ अलिफ या नावाने अवतार घेईल. म्हणजे हे सदेह रूपाने साईबाबांचे गुरु, महाराज स्वतः प्रत्यक्ष त्यांचे गुरु, या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. त्यानंतर माणिक प्रभू हा हैदराबाद मधला एक फार महत्वाचा अवतार महाराजांचा, की स्वामी समर्थ या रूपांनंतर चौथा अवतार म्हणून माणिक प्रभूंना मानतात. तर माणिक प्रभू म्हणजे कोण, तर ते हनुमंत ज्याला सीता मातेला विचारतो की तुझी ती माणिक मोत्याची माळ मला दिली होती, त्याच्यामध्ये मी राम शोधला पण मला तो राम सापडला नाही किंवा दिसला नाही, भेटला नाही आणि म्हणून ती मी माळ फेकून दिली, तर त्याच्यासाठी क्षमा कर. तर महाराज त्याला सांगतात ती माळ साधीसुधी नाही, ती माळ जी आहे, तो माणिकांचा हार जो आहे, ती मी जपून ठेवली आणि त्याच्यामध्ये माझी प्राणशक्ती ओतून तीच माणिक प्रभू म्हणून अवतरित होणार आहे. हे अजब रसायन आहे, आपल्याला समजण्याच्या गोष्टी पलीकडच्या आहेत, कारण हे चैतन्य असं आहे की कधीही कुठेही कुठल्या रूपात कशा माध्यमातून प्रकट होईल हे आपण जाणू शकत नाही, पण हे इतकं अद्भुत महाराजांची लीला आहेत. त्यानंतर एक वाक्य याच्यामध्ये आहे की बीजापासून झाड आणि त्याच्यापासून पुन्हा बीज निर्मिती चालू असते. तसं आपण हे थोड्याशा गोष्टी मागे ठेवूया आणि कालच्या अध्यायातल्या अत्यंत महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ज्यांचा मागचा रेफरन्स नसेल, जे त्यांना कदाचित हे समजणार नाही, पण आपण काल ते प्रकृती आणि पुरुष इथपर्यंत आलो होतो. महाराजांची दीक्षा घेण्याचा अधिकार कोणाला आहे, तर बापन्नाचार्य म्हणजे त्या ब्राह्मण सभेचे अध्यक्ष जे होते ते म्हणले महाराज सगळ्यांचे आहेत, त्यामुळे कुठल्याही जातीतला, धर्मातला, वर्णातला असेल तरी सुद्धा तो महाराजांची दीक्षा घेऊ शकतो. दीक्षा याचा अर्थ काय म्हणूया आपण लायसन्स, आता तुम्ही या मार्गाने काम करू शकता असं म्हणून जे काही व्हॅलिडेशन असतं की तुम्ही जी सेवा करताय, आपण जे म्हणतो की तुम्ही वर्षभर जरी सेवा करत असाल तरी गुरुपौर्णिमेला महाराजांच्या इथे येऊन गुरुपूजन केलं पाहिजे. तर ते जे आहे ते व्हॅलिडेशन आहे, सर्टिफिकेशन आहे तुमचं की तुम्ही महाराजांचे सेवेकरी आहात म्हणून.
तर ते कोणी करावं? तर सर्व जाती धर्मातल्या कुठल्याही रूपातल्या व्यक्तीने करावं असं त्या ठिकाणी होतं. पण त्यावेळेला असा विचार येतो, की फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जे थोडेसे उन्नत आहेत, अशा वर्णांनाच हा ठिकाणी अधिकार द्यावा. तर त्यावेळेला असं सांगितलं, की सर्व कुलांमध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात. कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण आहे. हे प्रत्येक ठिकाणी कुठल्याही जाती धर्मामध्ये असो किंवा कुठल्याही पंथामध्ये असो, सगळ्या प्रकारचे लोक असतात. त्यामुळे कोण चांगला आणि कोण वाईट हे ठरवणं फार अवघड आहे. श्रद्धायुक्त अंतःकरणाने दिलेली दक्षिणा महाराज स्वीकारली पाहिजे, तरच श्री दत्तप्रभू संतोष पावतील. सो कधीही दक्षिणेसाठी कोणाला अडवून ठेवू नये. त्या व्यक्तीची जेवढी क्षमता असेल त्यानुसार तो नक्की देईल आणि त्यावेळेला महाराज प्रसन्न होतात, असं महाराजांच्या आजोबांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनाम किंवा अनेक ठिकाणी हा शब्द वाचला असेल, की एक मंडलाकार किंवा मंडल हा शब्द ऐकला असेल. तर मंडल म्हणजे 40 दिवस. जे आपण म्हणतो, की नवीन सेवेकरी असेल तर किती दिवस त्यांनी पहिली सुरुवात करावी अनुभूती यायला. तर एक मंडल सेवा करावी म्हणजे किमान 40 दिवस त्यांनी ती सेवा करावी. मग त्याचं बेसिक जी गोष्ट आहे ती गोष्ट पूर्ण होते आणि त्याच्यानंतर मग त्याचे अनुभव येतात. तर त्याप्रमाणे मंडल दीक्षेची गरज नाही. तर दीक्षा देण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती असतात. महाराज त्या ठिकाणी स्वतः येतात आणि ते म्हणतात, "मी तुम्हाला दत्त दीक्षा देतो आणि जे इतरांप्रमाणे 40 दिवस तुम्हाला द्यायची गरज नाही. तर एका रात्रीत मी ही दीक्षा दिली तरी तुम्हाला पुरे आहे." श्री दत्तप्रभूंचे स्मरण करता क्षणीच ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, असे त्यांनी भक्तांना सांगितले. हे महाराजांच्या आता तोंडाची वाक्य आहेत तोंडातली. स्मर्तृगामी जे आपण म्हणतो, की स्मरण करता क्षणी ते कुठल्यातरी रूपामध्ये आपल्या समोर येतात आणि आपली जी काही मनोकामना आहे, ही पूर्ण करतात. त्यामुळे प्रश्न हा विचारायचा स्वतःला, की आपण अंतःकरणापासून त्यांना हाक मारतोय का? तर अंतःकरणापासून म्हणजे काय? पुन्हा हा अडचण येते, की आपल्याला वाटतं, की मी खूप मनापासून अगदी डोळ्यात पाणी आणून वगैरे महाराजांना प्रार्थना करतोय. तर डोळ्यात पाणी येणं ठीक आहे, हे स्वाभाविक आहे. कारण आपण ज्याला इमोशन त्याच्यामध्ये अटॅच होतात, कुठेतरी आपल्याला दुःख असतं आणि ती ज्यावेळेला भावना प्रकट होते, त्यावेळेला डोळ्यात पाणी येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. पण अंतःकरण युक्त याचा अर्थ मन, बुद्धी, चित्त, अहंकार. कारण आपली बुद्धी जी आहे, ही सतत आपल्याला त्या गोष्टींपासून विरोध करते. कारण आपण आजपर्यंत जे अनुभवलेलं असतं किंवा आपल्या आजूबाजूला जी काही परिस्थिती असते, ही परिस्थिती आपल्या विरोधात असते. त्यामुळे आपण ज्यावेळेला हे मनाने महाराजांना अशी विनंती करतो, की माझी ही मनोकामना पूर्ण व्हावी, त्यावेळेला आपलीच बुद्धी आपल्याला विरोध करते. नाही, नाही, हे शक्य नाही. हे बघा, हे अशी परिस्थिती आणि अशा परिस्थितीत आजवर कधी असं झालेलं नाही. त्यामुळे हे असं घडणार नाही. ही आपलीच बुद्धी आपल्याला विरोध करते. मग अशी बुद्धी सुद्धा गहाण ठेवायची असते, की कोणताही, की मला हे माझी ही प्रामाणिक इच्छा आहे, की मला हे हवंय. आता हे कसं द्यायचं हा महाराजांचा प्रश्न आहे. बुद्धीला बाजूला काढून टाकायचं, की सगळे लोकं म्हणतायत, की असं होणार नाही, शक्य नाही वगैरे, वगैरे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला होणार एवढं माहिती आहे, कारण माझा विश्वास महाराजांवरती आहे. आता माझी बुद्धी काम नाही करते. मी बुद्धीलाही सरेंडर केलेलं आहे किंवा त्याला शरणागती पत्करलेली आहे. आता माझी बुद्धी काम करणार आहे. कारण बुद्धी प्रत्येक क्षणी आजवर जे काही अनुभव घेतलेले आहेत, या अनुभवांच्या आधारावरती ही बुद्धी आपल्याला मार्गदर्शन करत असते. आता मागच्या कुठल्या अनुभवात तर या जन्मातल्या आणि पूर्वजन्मातल्या. पूर्वजन्मात जे काही घडलेलं आहे, त्या सुद्धा गोष्टी बुद्धीमध्ये स्टोअर केलेल्या असतात, ज्याला आपण चित्त असं म्हणतो. की जसं एखादा कॉम्प्युटर मागेही म्हटलं, की एखादा कॉम्प्युटरमधनं आपण नवीन कॉम्प्युटरमध्ये जर तो पहिला कॉम्प्युटर खराब झाला, तर आपण काय करतो, त्या पहिल्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क घेतो. त्यातला सगळा डेटा जो आहे, तो सगळा इम्पोर्ट करतो आणि नवीन हार्ड डिस्कमध्ये भरतो. कारण हा जुना डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. सेम ज्यावेळेला आपण मागच्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये ज्यावेळेला आत्ताच्या जन्मामध्ये आलेलो आहोत, त्यावेळेला ही मागच्या जन्मातली जी काही कर्म केलेली आहेत, ह्या सगळ्याचा हार्ड डेटा जो आहे, हा सगळा या जन्मामध्ये इम्पोर्ट होतो. त्यामुळे ही जी मेमरी आहे, चित्त जे आहे, या चित्तामध्ये हे सगळं मागचं स्टोअर केलेलं आहे. प्लस जे काही आपण या जन्मांमध्ये लहानपणापासून जे काही अनुभवलेलं आहे, हे सगळं परत स्टोअर झालेलं आहे. म्हणजे नवीन डेटा पण त्याच्यामध्ये आलाय. आता ही बुद्धी काय करते, म्हणजे जो काही कॉम्प्युटरचा जो भाग आहे, हार्डवेअर जे आहे, हे हार्डवेअर काय करतं, हे जो काही डेटा त्याच्याकडे स्टोअर आहे, या डेटाला प्रत्येक गोष्ट मॅच करण्याचा प्रयत्न करते आणि ते जर मॅच झालं, तरच आपल्याला त्याचं आउटपुट देतं. तसंच आपली बुद्धी काय करते, तर हा जो काही सगळ्या कर्मांचा, अनुभवांचा साठा आपल्याकडे आहे, तर या सगळ्या गोष्टींशी ती मॅच करते आणि मग माझ्या मनात इच्छा झाली आहे,
की ठीक आहे, मला ही गोष्ट प्राप्त करायची आहे. ही इच्छा होणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. इच्छा कधीच अशी साधीसुधी होत नाही. इच्छा त्याच गोष्टीची होऊ शकते ज्या गोष्टींची मेमरी तुमच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर आहे. विदाऊट मेमरी एकही इच्छा प्रकट होऊ शकत नाही. मला पहिला नंबर मिळवायचा आहे ही इच्छा ज्या वेळेला मनात प्रकट होते, याचा अर्थ कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये किंवा याच जन्मांमध्ये आपल्याला आठवत नाही, त्यावेळेला आपल्याला पहिला नंबर येण्याची कुठल्या तरी ठिकाणी, कुठलीही स्पर्धा असू शकेल, त्यावेळेला अशी इच्छा होती की मला पहिला नंबर मिळवायचा आहे, पण ती अर्धी राहिली आहे. आणि म्हणून ती इच्छा जी आहे ती अशा रूपाने पुन्हा प्रकट होते की मला पहिला नंबर मिळवायचा. म्हणजे इच्छा येणं ही सुद्धा मागच्या बॅक डेटेड जी काही मेमरी आहे त्या मेमरीमुळेच होतं. पण भाग दुसरा येतो की जिथं बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता हे पहिलं झालं की त्या मनाला त्या चित्तातून जे काही मेसेज मिळालाय, जी मेमरी स्टोअर होती, त्याच्यामुळे इच्छा प्रकट झाली की मला हे हवंय. ठीक आहे. आता बुद्धी काय करते, तर त्या चित्ताला त्याच्यामध्ये जे काही स्टोरेज आहे, की "अरे नाही, तू मागच्या वेळेला असंच म्हटलं होतं पहिला नंबर मिळवायचा, पण तुला काही मिळालं नाही. मग आणखीन असं काहीतरी झालं आणि म्हणून तुला मिळालं नाही. तू अचानक काय आजारीच पडला आणि म्हणून तुला पहिला नंबर मिळाला." असं काही ना काहीतरी आपल्या त्या चित्तामध्ये स्टोअर असतं. बुद्धी ते सगळं रिकॉल करते आणि म्हणते, की "नाही, तुला पहिला नंबर मिळवायचा आहे, पण तुला पहिला नंबर मिळू शकत नाही." बघा, आपण महाराजांना प्रार्थना केली पण आपलीच बुद्धी आपल्यालाही मारते. मग चौथा जो येतो तो अहंकार. मला कसं जमणार आहे? मला जमूच शकत नाही. माझा एवढा अभ्यासच झाला नाही. आजपर्यंत कधी माझा पहिला नंबर आला नाही. मग माझा नंबर कसा येईल? हा अहंकार त्या ठिकाणी जागृत होतो. मग महाराज कधी प्रसन्न होतात? महाराज कधी मनोकामना पूर्ण करतात? ज्यावेळेला ही मनातून आलेली जी काही इच्छा असेल, ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याच्यावरती मागच्या तुमच्या मेमरीचा परिणाम होऊन द्यायचा नाही. बुद्धीला तिथं ऍक्टिव्ह करून द्यायचं नाही. बुद्धीला सांगायचं, की तुझी सगळी जी काही क्षमता आहे, ती सगळी महाराजांच्या चरणावरती मी गहाण टाकलेली आहे. मला माहिती नाही, बॅकडेटेड काही असू दे, मला माहिती नाही. मला ही गोष्ट हवी आहे. हा ज्यावेळेला आणि कोणाला हवी आहे, कोण करणार आहे, मला माहित नाही. मी करणार नाही. मी घालवायचं आणि स्वामी करायचं. अहंकाराला सुद्धा काढून टाकायचं. स्वामी करणार आहेत. कसं करणार आहेत? आय डोंट नो. कधी करणार आहेत? आय डोंट नो. मला काही माहित नाही. पण ही गोष्ट घडणार आहे आणि हे महाराज घडवणार आहेत. असं ज्यावेळेला पूर्ण शरणागतीने अंतःकरणयुक्त आपण महाराजांच्या स्वाधीन होणार आहोत, त्यावेळेला महाराज कसे आहेत? स्मर्तृगामी. स्मरण करताच येणारे. स्मरण करायचं आहे, आठवण करायची आहे. ओरडायचं नाहीये. जोरदारात महाराज, महाराज करून ओरडायचं नाही. तर स्मरण व्हायला पाहिजे. स्मरण कुठून होतं? मनातून होतं. मनातून स्मरण करताच मी त्या ठिकाणी येतो, प्रकट होतो आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतो. हे महाराजांचं अभिवचन आहे. आपण फक्त वरवरचं पाहतो. मग आपण म्हणतो, "अरे, मी इतक्या वेळेला महाराज प्रार्थना करतोय, पण का नाही तुम्ही माझी इच्छा पूर्ण करताय?" कारण तुम्ही प्रार्थना एकदा करताय, पण किती वेळेला त्या बुद्धीने तुम्ही स्वतःच्याच प्रार्थनेला मारत चाललाय. त्यामुळे ती गोष्ट होऊच शकत नाही, कारण अंतःकरणयुक्त ती प्रार्थना झालेली नाही. त्यानंतर महाराजांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचं विराट रूप दाखवलेलं आहे. आता हे विराट रूप किती मंगलमय आहे, हे पुढच्या अध्यायात येणार आहे. म्हणजे आपण आता सांगणार आहोत. पण ते विराट रूप पाहिल्यानंतर, आता विराट रूप म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की जसं आपण हे महाभारत सीरियलमध्ये पाहिलेलं आहे किंवा भगवद्गीतेच्या पुस्तकावरचे इमेज पाहिले आहेत, की काहीतरी असं भयानक असतं आणि मग काहीतरी दिव्य, आता मग डोळे दिपले, आता कसं होणार? असं काहीतरी एक आपल्या मनामध्ये एक ती कल्पना असते. तर विराट रूप याचा अर्थ रिअल रूप. मायेच्या पलीकडचं एक्झॅक्ट अस्तित्व काय आहे? आणि हे ज्यावेळेला पाहिलं जातं, ज्यावेळेला हे ज्ञानाचं द्वार उघडलं जातं आणि ज्यावेळेला आपल्या अस्तित्वाचं आपल्याला ओळख होते, त्यावेळेला आपण शांत होतो. शांत झाल्यानंतर डोळ्यामधनं फक्त पाणी असतं, कारण ते भाव त्या ठिकाणी प्रकट होतात. आनंद भरभरून असतो, जो शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. आणि हे महाराजांनी विराट रूप त्या ठिकाणी आई-वडिलांना दाखवल्यानंतर त्यांची अवस्था हीच झाली, की श्रीपादांनी त्या दिव्य स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता-पित्यांना घडवून आणला. ते मंगलमय स्वरूप पाहून माता-पिता अगदी भारावून गेले. त्यांच्या मुखातून शब्दच निघेना. हे महाराजांचं विराट रूप. त्यानंतर आपण कालचं ते समर्थ रामदास शिवाजी महाराज यांच्याबद्दल बघितलं. आता हा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. याकडे वेळ जेवढा असेल तेवढ्या वेळेत सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. आजचं महाराजांचं स्वरूप अर्थात
आजपर्यंत आपण फक्त बघत आलो की महाराज ग्रेट आहेत किंवा महाराजांचं असं अस्तित्व आहे, पण हे महाराज आपल्यामध्ये आहेत हे आज आपल्याला अनुभवायचं आहे प्रत्यक्ष. आणि हे फील होऊ शकतं, फील करू शकतो आपण. आणि हे आपल्याला कसं होऊ शकतं हे थोडक्यात प्रयत्न करणार आहे. श्रीपाद प्रभूंनी शूद्राच्या घरी राहून दत्त दीक्षा दिली. दीक्षा विधीत केल्या जाणाऱ्या पूजा अर्चना व इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या हातात पवित्र दोरा बांधून केवळ भजन करण्यास सांगितले. सो महाराज ज्याला काम करतात त्यांना रूल्स अँड रेग्युलेशन वगैरे काही भाग नाही. ते जे करतील तो रूल आणि ते जे म्हणतील तीच दिशा राहते. तसं ते अमिताभ बच्चन आहे की हम जहाँ खडे होते वही से लाईन शुरू होते. महाराजांचं स्वरूपच असं आहे की ठीक आहे, सगळे रूल्स आहेत, दीक्षा घ्यायची एक पद्धती आहे, या पद्धतीनुसार ही गोष्ट घडायला हवी आहे. पण ज्याला महाराज म्हणतात की मी जे करेल तेच योग्य आहे, त्यामुळे आता मी मानलाय ना दोरा, झाली तुम्हाला दीक्षा, असं म्हणून महाराज सांगतात. त्यानंतर श्रीपादांबद्दल ज्यावेळेला गोष्ट घडते की आता ते पेठिकापुरम सोडून चाललेले आहेत आणि मग तिथले जे गावातले लोक आहेत ती थोडेसे चेष्टा मस्करी म्हणा किंवा कुत्सित भावनेनं त्या ठिकाणी येतात. तर त्यावेळेला श्रीपादांच्या आई वडिलांनी, आजोबांनी सगळ्यांनी एक गोष्ट जी सांगितली की आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. स्थूल रूपात म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसेल असं. दत्तात्रय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे. ते स्वतः त्रास सहन करून अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात. आता महाराज का बरं त्रास सहन करतील? फर्स्ट प्रेम, अनन्य भाव, की ज्या वेळेला आपण इतकं सरेंडर होतो की मला माहितीये महाराज तुम्ही करणारच, तुम्हाला करावंच लागणार आहे. आपण जसं एखाद्या लहान बाळ असतं त्या आईकडे हट्ट करतं की आई त्याला कितीदा म्हणते, नाही नाही मी तुला देणारच नाही, हे देणारच नाही, मी हट्ट पुरवणार नाही. पण त्या बाळाला हे पक्क माहिती असतं की आपल्याला आईशिवाय दुसरं कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे तो साम दाम दंड भेद सगळे मार्ग अनुभवतो. की पहिलं प्रेमाने, मग थोडा लढिवाळपणे, मग रडून, मग रुसून, जे जे त्याला काही करता येईल त्या सगळ्या मार्गाने तो फक्त आईला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्याला हे पक्क माहितीये की जरी आई मला कितीही नाही म्हणत असली तरी शेवटी देणारी मला तीच आहे. म्हणून ज्या वेळेला या अनन्य भावाने आपण महाराजांवर प्रेम करायला लागू, त्यावेळेला महाराज स्वतः कष्ट घेतात. म्हणजे काय, की जे आपल्या नशिबात नाही ते महाराज नियम बदलून, की नियम बदलायचे म्हणजे ऑब्व्हियसली कुठे ना कुठेतरी सगळ्यांना सांगावं लागत असेल. मग ते नियम बदलून आपल्याला ती गोष्ट देतात. कशामुळे देतात? अनन्य भावाने केलेली भक्ती म्हणजे प्रेम. प्रेम असं असावं जे निस्वार्थी आहे. अपेक्षा नाहीये. मी एवढं दिलं आता तुम्ही मला एवढं द्या. नाही, मी देत राहतोय. तुम्हाला द्यायचं का नाही मला काहीच नकोच आहे तुमच्याकडून. मी फक्त देत राहणार आहे. हा भाव जो आहे हे म्हणजे खरं प्रेम आहे. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा असं जर प्रेम आपल्याला करता आलं तर ही खूप सुंदर गोष्ट आहे, की त्या देण्यातला जो आनंद आहे हा अवर्णनीय आहे. याचं वर्णन नाही करता येत, की त्या व्यक्तीला देताना किंवा जे काही गोष्ट असेल त्या व्यक्तीला देताना काय भाव होतो हे शब्दात नाही वर्णन करता येत. तिथं फक्त आनंद असतो, की ठीक आहे त्यांनी मला काय 4 शिव्या घातल्या तरी मला फक्त द्यायचंच आहे. हा जो भाव असतो, हे जे प्रेम असतं, ह्या प्रेमावरती फक्त महाराज उद्धार करू शकतात. त्यानंतर श्रीपाद स्वामींचं विराट स्वरूप. आता हा थोडासा लक्षपूर्वक प्रयत्न करा ऐकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जरी डोक्यावरनं गेला तरी हरकत नाही, पण प्रयत्न करूया आपण समजून घेण्याचा. बंधूंनो, परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे. या सृष्टीमध्ये जे जे तुम्ही तुमच्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांनी जे जे अनुभवू शकता त्या प्रत्येकामध्ये महाराज आहेत. तो परमेश्वर आहे. जे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता तिथे महाराज आहेत. जे जे कानांनी ऐकू शकता तिथे महाराज आहेत. जे जे तुम्ही टेस्ट करू शकता, जिभेने चव अनुभवू शकता तिथे महाराज आहेत. जे जे शरीराने त्वचेने स्पर्श करू शकता किंवा स्पर्शारूप अनुभवू शकता तिथे तिथे महाराज आहेत. आणि जे जे नाकाद्वारे सुगंध किंवा कुठलाही गंध घेऊ शकता किंवा दुर्गंध घेऊ शकता त्या प्रत्येकामध्ये महाराज आहेत. या सृष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही जिथे परमेश्वर नाही. आता एखादी गोष्ट आपल्याला जर दाखवायची असेल तर ती गोष्ट आपण ज्याला प्रत्यक्ष दिसते, आपण मागे बघितलं प्रत्यक्ष, परोक्ष आणि अपरोक्ष,
याला ती गोष्ट प्रत्यक्ष दिसते, म्हणजे आपल्या ह्या पंच ज्ञानेंद्रियांना तेव्हा जी गोष्ट जाणीव होते, त्यावेळेला आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, की मला डोळ्यांनी दिसलं, ओके ठीक आहे, देव आहे. मग आता हा देव दाखवायचा कसा? की जर सगळीकडेच तो आहे, तर दिसत का नाही? हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्या. त्याला लहानपणी हीच संस्कार झाले होते, की देव सगळीकडेच आहे. आणि लहान मूल कसं आहे, त्याला जे लहानपणी शिकवलं जातं त्याच्यावर तो एकदम दृढ विश्वास ठेवतो. एक शंका त्याच्या मनात येत नाही. कारण त्यावेळेला त्याची बुद्धी जी आहे, ती पास्ट मेमरी जर तेवढी स्ट्रॉंगली तेवढी ॲक्टिव्हेट असेल, तरच तो शंका घेईल. अदरवाईज तो जे तुम्ही सांगाल त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो. तर भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार जेव्हा झाला, तेव्हा भक्त प्रल्हादाचं वय फक्त 5 वर्ष होतं. त्याच्या अगोदरच ती गोष्टी झाल्या, की त्या मातेच्या गर्भामध्ये असतानाच त्या आश्रमामध्ये त्याच्यावर संस्कार झाले. त्यामुळे त्याची दृढ भावना होती, की सगळ्या ठिकाणी महाराज आहे किंवा विष्णू आहे, नारायण आहे. आणि तो म्हणायचा, की हो सगळीकडे आहे. शेवटी एवढं झालं, की त्याचे स्वतःचे वडील हिरण्यकशिपू जे अत्यंत महान होते किंवा राक्षसी वृत्तीचे असले तरी ज्ञानी होते, तेवढे तपश्चर्या केलेले होते. तेही म्हणले, "अरे सगळीकडे जर तो आहे, तर तो दिसत का नाही? सांग कुठे आहे?" तो म्हणला, "सगळीकडे आहे. कुठेही तुम्ही बघू शकता." मग त्यावेळेला हिरण्यकशिपू म्हणतो, "ह्या वाड्याच्या किंवा राजवाड्याच्या खांबामध्ये आहे का?" "हो," म्हणे, "आहे, इथे पण आहे." आता खरंच त्या प्रल्हादाने तिथे बघितलंय का देवाला? नाही. बट त्याचा विश्वास आहे. का विश्वास आहे? त्याला जे शिकवलंय ते. त्याची बुद्धी काम करतीये का? की नाही यार मी आजपर्यंत तर कधी पाहिलेलं नाही. मग आता खांबात असेल का? नाही. विचारच नाही केला. बुद्धीने काहीच काम नाही केलेलं. आहे तर आहे. कसा आहे? आय डोंट नो. आहे तिथं. हा ज्यावेळेला दृढ विश्वास येतो, त्यावेळेला भगवंताला सुद्धा त्या खांबातनं यावं लागतं. हा असतो दृढ विश्वास. ही असते भक्ती. बुद्धी गहाण ठेवून, मागच्या सगळ्या आठवणींना बाजूला ठेवून, ज्यावेळेला तुम्ही अनन्य भावाने त्या भगवंताला शरण जाता, त्याच वेळेला तो भगवंत त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. पिपीलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे. आता हा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे. ठीक आहे. श्रीपाद प्रभूंच्या अवतारात ते पिपीलिका रूपात आणि ब्रह्म रूपात दोन्हीमध्ये आहेत. म्हणून सर्व सृष्टीत सृष्टी रूपाने ते उभे आहेत. हे संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन असतात. हीच त्यांची विशेषता आहे. पण ते सर्व राशीत जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही. किती विचित्र वाक्य आहेत बघा दोन. पहिलं वाक्य आहे, की ते सगळ्या जीवराशींमध्ये दगडामध्ये सुद्धा जीव असतो. दगड सुद्धा श्वास घेतो. कल्पना नसेल तर. प्रत्येक ह्या सृष्टीवरती जे आहे ते सजीव आहे. या प्रत्येक जीवराशीमध्ये जे चैतन्य आहे, ते चैतन्य रूपी त्यांचाच वास आहे. ते तादात्म्य स्थिती म्हणजे एकरूपता होऊन त्यांच्यामध्ये स्थित असतात. पण असं असून सुद्धा त्यांचा स्पर्श आपल्याला जाणवत नाही. भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेला हा विराट रूप दाखवण्याचा अध्याय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत असं म्हणतो, की ओवी क्रमांक 4 आहे. मया तदमिदं सर्वं जगद्व्यक्तमूर्तीनां मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम त्वेष्यवस्थितः. म्हणजे मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. म्हणजे डोळ्यांनी न दिसणाऱ्या किंवा पंच ज्ञानेंद्रियांनी न अनुभवता येणाऱ्या रूपाने मी सगळ्यामध्ये व्यापून आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत. बघा, सर्व जीव माझ्या ठायी आहेत. मी त्यांच्या ठायी आहे, ते माझ्या ठायी आहेत. पण मी त्यांच्या ठाईमध्ये नाही म्हणजे काय? हा फार मोठा प्रश्न आहे, की आहे पण आणि नाही पण असं जे म्हणतायत, ही फार गमतीची गोष्ट आहे. की परमेश्वर आहे पण आणि परमेश्वर नाही पण. तर हे जर एक्सप्लेन करायचं तर खूप सुंदर आहे, पण हा अनुभव सुद्धा घेता येतो. याचप्रमाणे एकच आत्मा 4-5 पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकतो. या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी 4-5 रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते. एक आत्मा पुरुष रूपाने जन्म घेतलेला आहे आणि त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे चैतन्य आहे, त्याचा जो एनर्जी सोर्स आहे, हा सोर्स त्याच आत्म्याचा स्त्री रूपाने सुद्धा जन्म घेऊ शकतो. आणि असं ज्यावेळेला होतं आणि त्या आत्म्याला जेव्हा त्याची जाणीव होते, की हे आपलं आहे, हे दुसऱ्याचं नाही, हे आपलं आहे. त्यावेळेला तिथं कनेक्शन ऑटोमॅटिक येतं. तिथे कुठलेही प्रयास करावा लागत नाही, कष्ट घ्यावे लागत नाही, मेहनत घ्यावी लागत नाही आणि असं आयुष्यात खूपदा होतं. एखादे मित्र-मैत्रिणी असतात, 2 मित्र असतात किंवा 2 मैत्रिणी असतात किंवा अन्य कुठलं तरी नातं असतं, 2 शेजारी असतात.
किंवा नवरा बायको असतात किंवा अन्य अनेक गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर खूपदा हा अनुभव येतो की त्या व्यक्तींमध्ये एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. शब्दांच्याही पलीकडचं, शरीराच्याही पलीकडचं जाणवणारं असं एक बॉन्डिंग आहे. हे जे असतं ते सूक्ष्म रूपात असलेल्या ते चैतन्य जे आहे, ते एकच चैतन्य 2 ठिकाणी जन्माला आलेलं असतं. त्यामुळे जे शिवशक्ती आपण असं जे म्हणतो, की पार्वती माता जी आहे, ही पार्वती माता म्हणजेच पूर्वीची सती माता. भगवान शंकर हे संपूर्ण ज्ञानाचे आद्य जनक आहे. भगवान शंकराने सती रूपामध्ये असताना सतीचा जो दक्ष प्रजापती हे त्याचे वडील, तर त्या प्रजापती यज्ञ करतात आणि केवळ माझा जावई जो आहे तो फाटका आहे किंवा काय तो राहतो त्याची देहयष्टी बघा, काय ते फक्त वाघाचं वल्कल गुंडाळली आहेत किंवा चर्म जे आहेत ते गुंडाळलं आहे. किती साधासुधा राहतो. म्हणून अशा एका जाणीवेमुळं त्यांनी त्या भगवान शंकराला यज्ञामध्ये आमंत्रण केलं नाही. सतीमातेला राग येतो, की माझ्या नवऱ्याला का नाही बोलवलं? माझ्या वडिलांनीच यज्ञ केला. म्हणून ती त्या ठिकाणी जाते विचारायला आणि त्यावेळेला फार अपमान होतो तिच्या नवऱ्याचा आणि ती म्हणते, "मी माझ्या नवऱ्याचा अपमान नाही सहन करू शकत" आणि त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देते. आता भगवान शंकर हे सगळे ज्ञानी आहेत, की आत्मा कधीच दहन होऊ शकत नाही वगैरे, वगैरे. पण एवढं असून सुद्धा भगवान शंकराचा तोल संपला. तोल ढासळला आणि त्यांनाही त्या देहबुद्धीमध्ये येऊन ते इतके अ, गहिवरले आणि त्यांचा तोल गेला आणि तांडव नृत्य सुरू झालं. इतका संपूर्ण सृष्टीचा लय व्हायला लागला आणि ते रूप बघून संपूर्ण सृष्टी हादरली. त्या प्रजापतीला ब्रह्मदेवानी सांगितलं, की "तू फार मोठी चूक केली आहे आणि आता या भगवान शंकराला शांत करणं सोपं नाही." आणि मग सगळ्या देवांनी मिळून भगवान शंकराला कसंबसं शांत केलं. त्यांचा राग शांत झाल्यानंतर ते ध्यानस्थ बसले. कमीत कमी जे काही पुराणांमध्ये उल्लेख आहे त्यानुसार पुढचे 75,000 वर्ष भगवान शंकर हे ध्यानस्थ होते. आणि मग पुन्हा सती मातेचा जो आत्मा आहे तिने पार्वती रूपामध्ये जन्म घेतला. हिमालयाची मुलगी झाली. ती मुलगी झाल्यानंतर ज्यावेळेला तिचं लग्नाचं वय आलं, त्यावेळेला तिने जी काही स्टोरी ऐकली होती, आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलं होतं, की भगवान शंकर सर्वोच्च आहे. मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली, की मला भगवान शंकरच पती म्हणून पाहिजे. पण कसा मिळेल? इच्छा केली. आता याला मार्ग काय? आणि मग हा मार्ग शोधता-शोधता नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ते हरतालिकेचं व्रत सांगितलं. हरतालिकेचे व्रत म्हणजे आपण जे करतो ते त्याचं स्थूल रूप आहे. ॲक्चुअलमध्ये ते व्रत जे केलंय ते मानसिक रूपाने ती तपश्चर्या आहे. एकच ध्येय, की मला भगवान शंकराशी लग्न करायचं आहे आणि वडील परत मान्य नाही करत. हे असं होऊ नाही शकत. पण ती म्हणते मला तेच करायचं आहे. सगळ्या देवांना ह्याची जाणीव होते आणि ते शंकराकडे जातात आणि त्यांना सांगतात, की असा-असा प्रस्ताव आहे लग्नाचा, तर तुम्ही ध्यानातून बाहेर येऊन हा प्रस्ताव स्वीकारा. ते म्हणतात, "एकच फक्त सती. याच्या पलीकडे विचार नाही करू शकत." सगळे देव मिळून त्यांना कन्व्हिन्स करून सांगतात, समजावून सांगतात, की तीच सती माता, तिचाच तो आत्मा पार्वती रूपामध्ये आलेला आहे आणि मग भगवान शंकर जातात, तिला आशीर्वाद देतात आणि मीच तुझा पती होईन, असं पार्वती मातेला आशीर्वाद देतात. सांगायचं तात्पर्य एवढंच, की हे जे आत्म्याचं कनेक्शन आहे, आपण आता हे श्रीपाद चरित्र जेवढं बघतोय, हे प्रत्येक गोष्टीचं किती कनेक्शन आहे. आजच्याही अध्यायात बघितलेलं, की साईबाबा आणि महाराजांचं का कनेक्शन आहे? तर ते राम आणि हनुमान या अवतार काळापासून चालू आहे असं. त्याच्या अगोदर काळापासून चालू असलेलं रूप. कुठलीच गोष्ट विदाऊट कनेक्शन होत नाही. जेव्हा त्या गोष्टीची अटॅचमेंट येते, याचा अर्थ मागे काहीतरी आपल्या या गोष्टींमध्ये आयुष्यात घडलेलं आहे. सगुण साकार रूपातील मर्यादा, परिमितता ते न चुकता पाळतात, ही धर्माची सूक्ष्मता आहे. ते ज्यावेळेला हा परमेश्वर किंवा हे चैतन्य ज्यावेळेला देहामध्ये येतं, त्यावेळेला देहाच्या ज्या मर्यादा आहेत, हे त्या पाळतात. आपण बघितलं की रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे. जरी ते स्वतः भगवंत असले तरी सुद्धा त्यांनी जे काही शरीर धर्मानुसार ज्या काही गोष्टींचं पालन करायचं आहे, ज्या मर्यादांचं पालन करायचं आहे, त्या सगळ्या केलेल्या आहेत. म्हणजे वनवासही भोगलेला आहे रामाने, कृष्णाने जेलमध्ये जन्म झाला, त्याच्यानंतर सगळा जो त्रास अनुभवलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांना विरह सहन करावा लागलाय. म्हणजे असं एकही ठिकाण नाही, त्यांना ना आई-वडिलांचं सुख मिळालंय, ना नंतर ज्यांनी पालन-पोषण केलंय त्यांच्यापासून विरह झाला. ज्या गोपिकांनी त्यांच्यावरती इतकं प्रेम केलं त्यांच्यापासून विरह झाला. एकदा वृंदावन सोडून गेले की पुन्हा तिथं आले नाही. प्रत्येक ठिकाणी कारण त्या शरीराच्या ज्या काही मर्यादा आहेत, त्या परमेश्वराने त्या ठिकाणी पालन केलेल्या आहेत. त्यामुळे धर्म वेगळा आणि धर्म सूक्ष्मता वेगळी असते. धर्म याचा अर्थ पुन्हा तो शरीर धर्म आहे किंवा पुत्र धर्म आहे. जे ड्युटी आहे, ती ड्युटी वेगळी आणि त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते वेगळे आहेत. श्रीपाद प्रभूंनी दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केलेले आहे.
भक्तांची आधिव्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपबळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो. तर प्रत्येकामध्ये हे स्त्री तत्व असतं आणि पुरुष तत्व असतं. आपण मागेही बघितलं, इडा नाडी आणि पिंगला नाडी. त्यानंतर श्रीपाद चरित्रामृत लीला, की हे जे श्रीपाद चरित्र आहे हे कोणाला काय देणार आहे, ज्याची जेवढी पात्रता त्याच्यानुसार त्याला ते मिळणार. जे महायोगी महापुरुष असतील ते ह्या ग्रंथाचा अध्ययन करतील आणि त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील. हे त्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान ते ग्रहण करतील. योग संपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून त्यामधील ज्ञान संपादन करतील. सर्वसामान्य भक्त की ज्यांना हे ज्ञान नाहीये तर ते काय करतील, सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख, वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील. हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर ही बीजाक्षर शक्तियुक्त आहे. या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धायुक्त अंतःकरणाने पारायण केल्यास इष्टफल प्राप्ती होते. आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो हा आपण विचार करायचा आणि त्याच्यानुसार ती गोष्ट करायची. आता पुढचं जे स्वर्ण पिठिकापूर, आता हा थोडासा योग मार्गातला भाग आहे. आता आपल्याला थोडंसं फील करायची ही गोष्ट आपल्यामध्ये. त्यामुळे जर आपण काही काम करून हे ऐकत असाल तर शक्य असेल तर आपण थोडंसं स्थिर व्हा, कुठेतरी बसा शांतपणे. प्रत्येक मनुष्यात पृथ्वी तत्व असते. हे शब्द, स्पर्श, रूप, रस या तत्वांनी बनलेले असते. जे जड देह आहे आपला, ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या रूपाने हे पृथ्वी तत्व आपल्या प्रत्येकामध्ये असतं. योग दृष्टीने पाहता ज्या शरीरात पृथ्वी तत्व असते ते श्रीपाद प्रभूंच्या दिव्य करुणा भावामुळे पिठिकापुरम या क्षेत्री निश्चितप्रमाणे आकर्षित होतात. आता हे पृथ्वी तत्व प्रत्येकामध्ये आहे. आपण बघितलं मागेही महाराजांनी सांगितलं की भविष्य काळामध्ये ह्या पिठिकापुरम मध्ये मुंग्यांसारखी लांग लागणार आहे. तर जो कुठला आत्मा या स्थूल देहाने जगतो आहे, की ज्याला ज्ञान नाही की तो कोण आहे, जो असं समजतोय की मी म्हणजेच हे शरीर आहे आणि ह्या शरीराशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या म्हणजे मी आहेत, असा जो कोणी व्यक्ती आहे, असा प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती पिठिकापुरम म्हणजे जे आपल्याला नकाशावरती दिसणारं पिठिकापूर हे जे गाव आहे, जे प्रत्यक्ष आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला मूर्ती दिसते, मंदिर दिसतं, मोठं जे महासंस्थानात जर आपण गेला तर ते दिसतं. हे सगळं जे आहे हे पृथ्वी तत्वाने राहणारे म्हणजे सगळेच जण, सामान्य व्यक्ती जेवढे सगळे आहेत हे सगळे जण त्या पिठिकापुरम मध्ये येणार आहेत. पण प्रश्न असा विचारलाय की आर्यवर्तातील लोक त्यांच्यातील पृथ्वी तत्वाच्या जागृतीमुळे पिठिकापुरमला भौतिक रूपाने येतात का? आर्यवर्त म्हणजे अगदी पुराण काळापासून जे तपश्चर्या करतायत, समाधी अवस्थेमध्ये आहेत, तर हे पिठिकापुरमला कसे येतील? ते पण असाच देह धारण करून त्या ठिकाणी दर्शनाला येतील का? आता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर महाराज असं म्हणतात, तू विचारलेला प्रश्न योग्यच आहे. भौतिक दिसणाऱ्या पिठिकापुरम मध्ये एक सुवर्ण पिठिकापूर आहे. म्हणजे जे आपल्याला बाह्य डोळ्यांनी जे दिसत आहे, जे पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येत आहे, हे जे पिठिकापूर आहे याच्यापेक्षा एक सूक्ष्म रूपाने असलेलं सुवर्ण पिठिकापूर आहे. जितकी भौतिक पिठापुरमची व्याप्ती आहे तेवढी सुवर्ण पिठिकापुरमची सीमा आहे. म्हणजे जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढंच न दिसणारं सुद्धा आहे, त्याची सुद्धा व्याप्ती तेवढीच आहे. सुवर्ण पिठिकापूर केवळ चैतन्याने निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता साधकांमध्ये असलेल्या चैतन्याच्या संबंधित पदार्थ निर्माण होताना त्याला सुवर्ण पिठिकापुरात वास्तव्य करीत असल्यासारखे वाटते. ज्या वेळेला ह्या एनर्जी फॉर्म मध्ये आपण स्वतःला अनुभव घेणार आहोत, आता कदाचित होणार नाही कारण आता आपण त्या स्थूल देहाशी कनेक्ट आहोत, पण जसं जशी साधना वाढेल, ज्ञान वाढेल आणि ज्या वेळेला आपण या चैतन्य फॉर्म मध्ये येऊ, एनर्जी फॉर्म मध्ये येऊ, त्यावेळेला या एनर्जी फॉर्म मधून जे जे काही क्रिएट होणार आहे त्या माध्यमातून आपण ह्या सुवर्ण पिठिकापुराचं म्हणजे जी अदृश्य सृष्टी आहे, जे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, तर अजिबात नाही. पण या ज्ञानी मार्गाने ज्याला हे फील होत आहे, ही एनर्जी, तो त्याच्या ठिकाणी बसून या सुवर्ण पिठिकापुरामध्ये येऊ शकतो आणि त्याचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो.
या सुवर्ण पिठिकापुरातील चैतन्यामुळे हजारो दिव्य किरणांची आभा निर्माण होते. योगी तपस्वी महापुरुष या सुवर्ण पिठिकापुरात राहण्यासाठी उत्सुक असतात. तर हे सुवर्ण पिठिकापूर म्हणजे काय आहे? आपण असं विचार करूया की आपल्याकडे पणती आहे. ठीक आहे. पणती म्हणजे आपण असं समजूया की माझं आत्मा किंवा माझा चैतन्य जे आहे ह्याची मला आता जाणीव झाली आहे. पण त्याची मर्यादा किती आहे? तर पणतीच्या उजेडा एवढी. तोही अग्नीच आहे. तोही प्रकाशच देतोय. पण हा अग्नी ज्या वेळेला सूर्याशी कनेक्ट होणार आहे, त्यावेळेला जी अनुभूती येते, की तो सूर्य आणि माझ्यामध्ये असलेलं अग्नितत्व एकच आहे. ही ज्यावेळेला अनुभूती येते, त्यावेळेला त्या पणतीच्या रूपामध्येच त्या सूर्याचं चैतन्य त्या ठिकाणी प्रकट होतं आणि त्याच ठिकाणी त्याला सूर्याचं दर्शन घडतं. तसंच ज्यावेळेला तुम्ही या चैतन्य फॉर्ममध्ये स्वतःला अनुभवायला लागाल, त्यावेळेला आपल्याला जागेवरती बसवूनच अंतःचक्षुसमोर संपूर्ण पिठिकापूर दिसायला लागेल, जे या पिठिकापूरसारखंच आहे. प्रत्यक्षात देहाने जाणार आहोत का? तर नाही जाणार आहोत. बऱ्याचदा अनेक सेवेकरी असे अनुभव सांगतात, की आज आम्हाला स्वप्नामध्ये अक्कलकोट दिसलं, आज मला स्वप्नामध्ये असं दिसलं, वगैरे, वगैरे बा. हे काय आहे? तर तुम्ही अनकॉन्शियसली किंवा तुमच्याही नकळतपणे मनाच्या विचारांनी ते जे काही ठिकाण आहे, भौतिक ठिकाण, जे तुमच्या कदाचित काही वेळेला असंही होतं, की आपण प्रत्यक्ष त्या भूमीवरती आजपर्यंत कधी गेलेलो नाही. पण स्वप्नामध्ये आपल्याला ते दिसतं. अशी अनेक स्वप्न आपल्या आयुष्यात पडतात, की ज्याचा आपण कधीच विचार केलेला नसतो. आपल्याला ती गोष्टही कधी माहिती नसते. याचं कारण असं, की हे जे मन आहे, याच्या ह्या चित्तावरती म्हणजे त्या हार्ड डिस्कमध्ये मागे आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या स्टोअर झालेल्या आहेत. तर आपल्याला जी स्वप्न पडतात, अर्थात स्वप्न पडण्याचे हे आहे, कालावधी आहे. कुठली स्वप्न त्याच्यामध्ये मोजायची, त्याची वेळ कोणती आहे, ती कोणत्या कंडिशनमध्ये पडलेली आहे, हा सगळा भाग आहे. त्यामुळे सगळीच स्वप्न ही ह्या प्रकारची नसतात, पण एक सांगण्याचं प्रमाण. तर मागे कुठल्यातरी जन्मांमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी अनुभव घेतलेला असेल, तर आत्ता ज्यावेळेला आपला देह शांत असतो, म्हणजे झोपतो आपण, त्यावेळेला हे जे सूक्ष्म मन आहे, हे सूक्ष्म मन त्या ठिकाणी जाऊन ती सगळी गोष्ट म्हणजे जे मागे तुम्ही फील केलेलं आहे, अनुभव केलेला आहे, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलेला आहात, ती गोष्ट तुम्हाला सगळी जशीच्या तशी तुम्हाला डोळ्यांसमोर ॲज अ पिक्चर सारखी समोर दिसते. ज्यावेळेला ते उठल्यानंतर स्वप्न आठवतं आणि तुम्ही म्हणता, "अरे, हे कुठलं ठिकाण आहे? मी तर कधी ह्याच ठिकाणी गेलेलोच नाही, कधी पाहिलेलंच नाही." आणि मग कोणाला तरी विचारता, "हे काय होतं?" तर तो म्हणतो, "अरे, हे तू जे वर्णन करतोयस ते हे तर हे ठिकाण आहे." मग आपल्याला कळत नाही, "अरे, मी या ठिकाणी गेलो नाही, तरी का मला ते स्वप्न पडलंय?" मग अशी जी स्वप्न पडतायत ह्याचा थोडासा अभ्यास करायला हवा. ह्याच्यावरनं आपण आपल्या मागच्या जन्मांमध्ये काय-काय कर्म केलेले असतील याचा नक्की अंदाज बांधू शकतो. जर अशा प्रकारच्या आपल्याला दिव्य ज्या काही गोष्टी आहेत, त्या जर आपल्याला स्वप्नांमध्ये दिसत असतील, तर आपण मागील कुठल्यातरी जन्मांमध्ये ही साधना किंवा ही लेव्हल जी आहे ती प्राप्त केली आहे. पण पुन्हा काहीतरी दुष्कर्मांमुळे आपल्याला हा देह धारण करावा लागलाय आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यात अडकून गेलोय. ही जर जाणीव स्वतःला झाली, तर कधीतरी एकदा स्वतःला विचारा, की पुन्हा या देहामध्ये येऊन आपल्याला तो मागे जो प्रवास केलाय त्याचा पुढचा प्रवास करायचा आहे? का आता जिथे आहे, जिथं खाली पडलोय तिथून अजून अधोगती करून घ्यायची आहे? हा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्या पुढे म्हटलेलं असं आहे, की सुवर्ण पुराप्रमाणे सुवर्ण काशी नावाचं एक दिव्य क्षेत्र आहे. पुन्हा हे दिव्य आहे. ते भौतिक काशीच्या विस्तारा एवढेच आहे. तर मी फार डिटेल जात नाही. फक्त एक टॉपिक घेतो, कारण बराचसा उशीर झालाय. पंचकोश यात्रा त्यांनी विचारली, की ही पंचकोश यात्रा जी काशीची म्हटलेली आहे, ती काय आहे? तर त्या ठिकाणी महाराज असं म्हणतात, की "अरे, सामान्य भक्तांनी काय करावं? तर त्या 5 ठिकाणची जे आपण जसं म्हणतोय चारधाम यात्रा जी आहे, तर त्या चारधामला जावं, प्रत्यक्ष बघावं आणि तिथे देवदर्शन करावं हे सगळं आहे. पण तुझी लेव्हल ती नाहीये. तर तुझ्यासाठी ती पंचकोश यात्रा म्हणजे काय? तर मागे आपण जे बघितलं होतं पंचकोश, की आपली जी बॉडी आहे, ही आपल्याला दिसणारी जी बॉडी आहे, हे झाला पहिला लेयर. याच्याहून आणखीन 4 थर जे आहेत किंवा लेयर जे आहेत, हे आपल्या बाजूला आहेत आणि हे जे 5 कोश आहेत, याला पंचकोश म्हटलंय. तर तुला जे अनुभवायचं आहे, ती जी काशी आहे किंवा ते जे पिठ्यापूर आहे, हे तुला तिथं जाऊन नाही भोगायचं. तर तुला या पंचकोशाच्या माध्यमातून अनुभवायचं आहे. आता हे पंचकोश कोणते? पहिला आहे अन्नमय कोश, दुसरा आहे प्राणमय कोश, तिसरा आहे मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश
आणि 5वा आहे आनंदमय कोश. आता हे फार काहीतरी भयानक आहेत का, की जे आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे काहीतरी अगम्य असलं पाहिजे आणि मग तेवढी लेवल प्राप्त झाल्यानंतर? कारण खूपदा असं होतं की आपण कोणाला काही असे प्रश्न विचारले की ते आपल्याला म्हणतात, नाही नाही, तुमची तेवढी अजून लेवल नाहीये, म्हणून तुम्हाला ते काही कळणार नाही किंवा तुम्हाला समजणार नाही. हे जे पंचकोश आहेत हे आपल्याशी संबंधित असल्यामुळे आपण ह्या पंचकोशाच्या बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही. आपण जे जे काही करतोय हे सगळं ह्या पंचकोशांच्या माध्यमातूनच किंवा त्यांच्यामध्येच राहून करतोय. फक्त याची जाणीव नाही. मग पहिला जो कोश आहे तो म्हणजे काय आहे, तर अन्नमय कोश. अन्नमय कोश याचा अर्थ आपण अन्नाने जे शरीर घडवलंय, लहानपणापासून आपण जे जे अन्न खाल्लंय, या अन्नाने जे शरीर धारण केलेलं आहे, ह्याला म्हणायचं अन्नमय कोश. आता खूपदा हा प्रश्न अनेकांनी काही वेळेला चॅटबॉक्स मध्ये विचारला, काहींनी पर्सनलला विचारला, की आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर ती कशी प्राप्त होऊ शकेल? ती अशक्य गोष्ट आहे. एक सिंपलचं उदाहरण आयुष्यातलं फक्त स्वतःकडे पाहायचं, की आजवर आपण जेवण करत असताना पोळी, भाजी, भात, वरण, आमटी, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, स्वीट डिश खाल्ल्या असतील, हे सगळं खाल्लंय. पण हे सगळं खाऊन आपण काय झालोय? शरीर बनलोय आणि हे शरीर वाढतंय. मग जर हे जे अन्न आपण खातोय, ह्या अन्नाचं परिवर्तन किंवा याचं ट्रान्सफॉर्मेशन आपण जर बॉडीमध्ये करू शकत असेल, तर आपल्यामध्ये किती सुपर पॉवर आहे. किती गोष्ट चेंज होऊ शकते, इतकी ताकद आहे. पण ही कशी घडते ते फक्त बघायचंय. तर अन्नमय कोश याचा अर्थ अन्नामुळे तयार झालेला देह, याला स्थूल देह असं म्हणायचं. दुसरं आहे प्राणमय कोश. आपली जी प्राणशक्ती आहे, जी संपूर्ण शरीर व्यापून आहे, या प्राणमय शक्तीच्या माध्यमातून जे काही आपण कार्य करतो, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टींची इच्छा होते, मला आता भूक लागली आहे, मला आता खूप रडायला येतंय, मला खूप दुःख झालंय, मला खूप आनंद होतोय, वगैरे वगैरे, किंवा मला ही गोष्ट हवी आहे, मला आता टीव्ही बघायचा आहे, ही जे काही आतून ऊर्जा येते, ही ऊर्जा म्हणजे प्राणमय कोश. तिसरा जो आहे, ही प्राणशक्ती संपूर्ण शरीरात भरून आहे आणि ह्या प्राणशक्तीचा जेव्हा शरीराची संबंध तुटतो, त्याला आपण मग म्हणतो डेड बॉडी, की आता ह्याच्यामध्ये प्राण राहिलेला नाही. जोपर्यंत ती शक्ती आहे तोपर्यंत आपण आहोत. तिसरा जो कोश आहे त्याला म्हणायचं मनोमय कोश, म्हणजे आपलं मन. आपलं मन इतकं विचार करतं, आपल्याला कल्पना नसेल, पण आपल्या मनाचं जे हृदयास्थित आहे, हृदयाच्या ठिकाणी त्याचं स्थान आहे, तर ह्या आणि त्याची किती कॅपॅसिटी आहे, तर जर विज्ञानाच्या भाषेत बोलायचं राहिलं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जे आहे, जे आपण आजकाल मोबाईल जे वापरतो, की आपला एखादा मोबाईल इथे आणि काही अंतरावरती दुसरा मोबाईल आहे, ह्यांच्याशी आपण कनेक्ट जो होतोय, ते हे सगळ्या वेव्हज, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ वापरून आपण ह्या एकमेकाशी विदिन सेकंड कनेक्ट होतोय. आपल्या हृदयाची किंवा आपल्या मनाची ताकद इतकी आहे, "मनासी टाकले मागे गतीसी तुलना नसे, अणुपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जाचचे." हे जे भीमरूपीमध्ये म्हणलंय, ही आपली ताकद आहे. आपण एका क्षणात कुठूनही कुठेही जाऊ शकतो. कुठल्याही गोष्टी आपल्याकडे आकर्षित करू शकतो. इतकी ताकद आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला जे जे हवंय ते प्राप्त करण्याची शक्ती परमेश्वराने आपल्याकडेच दिली आहे. सो मनातून जे काही विचार प्रकट होतायत, ज्याही प्रकारचे, चांगले अथवा वाईट, हा झाला मनोमय कोश. चौथा जो आहे विज्ञानमय कोश. म्हणजे जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय, आत्ता मी जे काही बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे जे तुम्हाला कळतंय, की अच्छा मी ऐकतोय, हा आहे विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, की जिथं तुम्हाला कळतंय, की मी ऐकतोय. मग ते कळल्यानंतर काय ऐकतोय मग? अच्छा हे असं ऐकतोय. हे जे आहे हा आला विज्ञानमय कोश. आणि लास्ट म्हणजे आनंदमय कोश, की ज्याच्यामध्ये आनंद, की ती कृती केल्यानंतर जे काही मला समाधान मिळतंय, त्यातनं जो काही आनंद मिळत असेल, तो आनंद म्हणजे आनंदमय कोश. आणि ह्या 5 कोशांचा, आता हे जे 5 कोश म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ, की कांदा असतो. हे कांदा कसा आहे, लेयर, लेयर असे एकावर एक थर असतात. आपण जर म्हणलं, की परमेश्वर कुठे आहे? जो आपल्याला दाखवता येतो का? तर ह्या कांद्याचं उदाहरण घ्या. कांदा म्हणजे आपला परमेश्वर असं समजा. तर हे जे पंचकोश आहेत, तर ते कांद्याचे एक-एक पापुद्रे तुम्ही काढत जा. सगळे पापुद्रे काढल्यानंतर सगळ्यात शेवटी काय उरेल? शून्य. काहीच राहणार नाही. मग तुम्ही म्हणाल कांदा कुठे आहे? हा काय? हा पापुद्रा होता तोच कांदा आहे. हो, पण तो कांदा कुठे आहे? तुम्ही कांदा असं म्हणून जे म्हणत होता तो कुठे आहे? तर त्या पापुद्र्यानी तयार झालेला जो आकार होता, त्याला आम्ही कांदा म्हणतो. तसंच हे पंचकोश जे आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, ह्या 5 कोशांच्या पलीकडे, म्हणजे ह्या 5ही कोशांच्या पलीकडे जेव्हा जाऊ, त्यावेळेला परमेश्वर दिसेल. पण शेवटी काय राहतं? नथिंग. उरत तर काहीच नाही.
म्हणजे या पाची कोशातून जे काही व्यक्त होत आहे तो म्हणजे परमेश्वर आहे. हे तुम्हाला जे जे डोळ्यांनी दिसतंय, कानाने ऐकून येत आहे, तो सगळा परमेश्वर आहे. तुमच्या शरीरातल्या शक्तीमुळे तुम्हाला जी जी काही इच्छा होतीये तो म्हणजे परमेश्वर आहे. तुमच्या मनात येणारा जो काही विचार आहे तो म्हणजे परमेश्वर आहे. तुम्हाला जे काही ज्ञान मिळतंय, तुम्हाला जे कळतं आहे, की मी हे करतोय, मला दुःख होतंय, मला सुख मिळतंय, हे जे काही होतंय, ती बुद्धी म्हणजे परमेश्वर आहे. आणि जे काही हे सगळं करून जे काही आनंद मिळतोय, तो आनंद जो आहे, तो म्हणजे परमेश्वर आहे. पण तरीही परमेश्वर याच्यामध्ये नाही. आता मी जे कांद्याचं उदाहरण म्हटलं, की ते पापुद्रेंमधून कांदा कळतो. पण तसा बघायला गेला तर सगळे पापुद्रे काढले. आपण म्हणलं हा कांद्याचा पापुद्रा आहे, हा काढूया. आतमध्ये कांदा आहे. हो, आतमध्ये पण कांदा आहे. परत पापुद्रा काढला. काढत राहिलो, काढत राहिलो, काढत राहिलो. कुठे कांदा? कांदा नाहीच आहे, पापुद्रे होते. तसंच हे सगळ्यांनी जे व्यापलेलं आहे, ते परमेश्वर आहे. आणि म्हणून मगाशी आपण जे बघितलं, की महाराज असं म्हणतात, की सगळ्यांमध्ये मी व्यापून आहे, पण तरी सुद्धा मी कोणाला स्पर्श करत नाही किंवा मी सगळ्यांमध्ये अव्यक्त आहे. त्या कांद्यामध्ये, की ते सगळं जे पापुद्र दिसते तो म्हणजे मी आहे. पण तरी जर तुम्ही ते सगळे पापुद्रे काढले, तर मी कुठंच नाहीये. असा हा परमेश्वर आहे आणि असं जे काही आपल्याला दर्शन घ्यायचंय त्या सुवर्णकाशी, सुवर्ण पिठिकापुराचं, या लेव्हलवरती. आता ह्याचं आणखीन एक सोपं उदाहरण देतो आणि मग थांबतो कारण वेळ बराच होईल. हे पंचकोश म्हणजे काय आणि आपण डेली रुटीनमध्ये ह्या प्रत्येक गोष्टी तुम्ही कुठेही हे कनेक्ट करा. तुम्हाला जाणवेल की अरे हे पंचकोशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आणि ह्या पंचकोशाच्या पलीकडे परमेश्वर आहे, पण तो परमेश्वर आपल्याला दिसतो कसा? या पंचकोशाच्या माध्यमातून. एक सोपं उदाहरण देतो. सपोज तुमच्या समोर आता एक ग्लास ठेवलेला आहे. या ग्लासला तुम्हाला उचलायचा आहे किंवा तुम्ही तो ग्लास उचलला. तुमच्या हाताने तो प्रत्यक्ष ग्लास तुम्ही उचलला. हा झाला अन्नमय कोश. ही प्रत्यक्ष शरीर जे स्थूल देह आहे, जे अन्नामुळे तयार झालेलं आहे. त्याच्यातून तुम्ही ती कृती केली. हा झाला अन्नमय कोश. हीच कृती करत असताना तुमच्या मध्ये ही इच्छा झाली, की अरे मला हा ग्लास उचलता येऊ शकतो. ही जी काही तुम्हाला प्रेरणा झाली, दॅट इज अ प्राणमय कोश. आधी तुम्ही हा विचार केला, की मला हा ग्लास जो आहे हा उचलायचा आहे. हा जो विचार झाला दॅट इज मनोमय कोश. तुम्ही तो ग्लास उचलल्यानंतर तुम्हाला हे कळलं, की मी ग्लास उचलला आहे. बघा ही प्रत्येक गोष्ट डीपली जर केलं तर तुम्हाला कळेल, की अरे हे असंच होतंय. आपल्या मनाला आपल्या आतमध्ये हे कळतं, की हो मी ग्लास उचललाय. हा झाला विज्ञानमय कोश. आणि तो ग्लास उचलल्यानंतर मला जे समाधान मिळतंय, जो आनंद होतोय, तो आनंद म्हणजे आनंदमय कोश. आता तुम्ही म्हणाल, ग्लास उचलल्यात कसला आनंद होतोय? होतो ना. एखादा पॅरालाइज पेशंट बघा, पॅरालिसिस झालेला. त्याला साधा हात सुद्धा हलवता येत नाही. मग ती फिजिओथेरपिस्ट कोण जी व्यक्ती असेल ती येते, मसाज करत राहते, मसाज करत राहते. मग काही दिवसांनी त्या हातामध्ये शक्ती येते. आणि ती शक्ती आल्यानंतर ज्यावेळेला तो व्यक्ती स्वतःच्या हाताने तो जो ग्लास उचलतो, त्याला विचार आनंद होतो का नाही? कारण आपण जी गोष्ट सहज करतोय ना, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद असतो पण कळत नाही. परमेश्वर असाच आहे, सहज आहे, पण त्याच्यातला आनंद मिळत नाही. आपल्याला असं वाटतं काहीतरी चमत्कार घडावा, म्हणजे आम्हाला तो परमेश्वर कळेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वाईट गोष्टीतनं जावं लागतं. मग आपल्याला त्या वाईटातनं सुख आलं, की म्हणतो अरे परमेश्वर आहे. पण जोपर्यंत आपले धडधाकट शरीर होतं, तोपर्यंत आपण ती ग्लास उचलत होतो. ग्लास उचलताना तो आनंद होत होता, पण आपण कधीच त्याच्याकडे बघितलं नाही. असाच आहे परमेश्वर आपल्याच मध्ये स्थित आहे, पण आजपर्यंत त्याला बघण्याची आपण कधीच प्रयत्न त्यासाठी केले नाहीत. आणि ज्यांनी हा प्रयत्न केला आणि ज्यांना तो जाणवला, त्यांना हे जाणवतं. 1-2 मिनिटं फक्त आपण एक टास्क घेणार आहोत, ज्याच्यात तुम्हाला हे अनुभवायचं आहे, की परमेश्वर तुमच्यामध्ये कसा आहे. तर मी अशी अपेक्षा व्यक्त करतो, की तुम्ही सगळेजण ही कृती कराल. ताठ बसायचं आहे. खुर्चीवर बसला असाल तर खुर्चीवर बसा. मांडी घालून बसला असाल तर मांडी घालून बसा. आपण ध्यानाला जसं बसतो तसं बसायचं. डोळे बंद करायचे. शांत व्हायचं. आणि आता फक्त तुम्हाला आतमध्ये फील करायचं आहे, की तुम्हाला जे काही आतमध्ये काहीतरी फील होतंय, की कोणीतरी हे जाणवतंय. आतमध्ये कोणतरी आहे, असं जे काही फील होतंय, हे फील कुठे होतंय? ती जी ज्योत आहे किंवा ते जे तेज आहे, ते जे चैतन्य आहे, ते कुठे जाणवतं हे शोधायचं आहे. आतमध्ये फक्त डीपली बघत राहा. मी तुम्हाला 4 ऑप्शन देतो. तुम्हाला ज्यावेळेला फील होईल त्याच्यानंतर चॅट बॉक्समध्ये लिहा. तोपर्यंत फील करायचा प्रयत्न करा. काहींना लगेच येईल, काहींना नंतर जाणवेल. काही फरक नाही पडत ते.
जे तुम्हाला फील होतंय ते कमरेच्या खाली फील होतंय, कमरेच्या आणि बेंबीच्या मध्ये फील होतंय, बेंबीच्या आणि हृदयापर्यंत फील होतंय, का हृदयाच्या आणि मस्तकाच्या मध्ये फील होतंय किंवा मस्तकाच्या ठिकाणी फील होतंय? 4 पैकी कुठं तुम्हाला असं जाणवतंय की हा विचार करणारा मी इथे आहे, हे जे मला सगळं जाणवतंय ते म्हणजे इथे मी आहे, हे जे आता मी ऐकतोय ते ऐकणारा आतमध्ये मी आहे? हे 4 पैकी कुठल्या स्थानावरती फील होते तेवढं फक्त फील झालं की मग चॅट बॉक्सवर लिहा, तोपर्यंत लिहून. फक्त आतमध्ये फील करायचं, काहीही करायचं नाही, कसला विचार नाही करायचा, काही नाही. फक्त कोण आतमध्ये हे सगळं ओळखतोय की मी ऐकतोय, मला फील होतंय, माझ्या मनात विचार आलाय, हे कुठं फील होतंय तेवढं फक्त बघा. काही उत्तर येत आहेत हृदयामध्ये, मस्तकामध्ये, हृदय आणि कपाळाच्या मध्ये, बेंबी आणि हृदयाच्या मध्ये, मस्तक आणि हृदय, चेस्टमध्ये, मस्तकात, मानेच्या इथं व्हायब्रेट होते आहे. ओके, हृदयामध्ये. ऑलमोस्ट मला असं वाटतं प्रत्येकाला हे फील झालं असेल. ऑलमोस्ट. जे आता तुम्हाला कळलंय ना, की इथे कोणतरी आहे हे जे सगळं पाहतोय. ज्याला कळतंय हे म्हणजे शरीर आहे, हा विचार करतोय, हे असं होतंय, हा ऐकतोय, हे याला समजतंय. हे जे सगळं तुम्हाला जिथे-जिथे फील झालंय ना, तिथेच तुमचा परमेश्वर आहे. परमेश्वर कुठेही बाहेर नाही. आणि हे फील होतं. आता हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. मी तर काही जादू केलेली नाहीये. तर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलंय. त्यामुळे परमेश्वराला आपल्यामध्ये शोधण्यासाठीच आयुष्यभर प्रयत्न करत राहावा. महाराजांनी या श्रीपाद चरित्राच्या माध्यमातून हेच सांगितलंय, मी सगळ्यांमध्येच स्थित आहे. फक्त मला आतमध्ये येऊन शोधलं पाहिजे. हे सगळं जे काही आजपर्यंतचं नॉलेज जे काही मिळवलंय, अहंकार आहे, मी फार ग्रेट आहे, माझं एवढं ज्ञान आहे, मी एवढं क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे किंवा अन्य अजून काय-काय जो काही सगळा मीचा भाग आहे, हा सगळा टाकून, त्या बुद्धीला बाजूला टाकून, ज्यावेळेला तुम्ही अनन्य भावाने त्या आतमधल्या परमेश्वराला शरण जाऊन सांगाल ना, "परमेश्वरा, हे पाहिजे आणि पाहिजेच. तुझं बघ कसं करायचं." परमेश्वर स्मर्तृगामी आहेत. स्वामी महाराज जे आतमध्ये तुम्हाला जे फील होतायत ना, तेच स्वामी आहेत.